Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna Krishna, Hare Hare, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Rama, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Hare Ram, Ram Ram, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Rama, Hare Hare, Jaya Radha Kunja Vihari, Radha Kunja Vihari, Radha Kunja Vihari, Radhe, Jaya Radha Kunja Vihari, Radha Kunja Vihari, Radhe, Jaya Radha Gopinath, Radha Gopinath, Radha Gopinath, Radhe, Jaya Radha Gopinath, Radha Gopinath, Radhe, Jaya Vitthal Raghumai, Vitthal Raghumai, Vitthal Raghumai, Jaya Vitthal Raghumai, Jaya
जय विठ्ठल रघुमान जय सीताराम लक्ष्मण हनुमान सीताराम लक्ष्मण हनुमान जय सीताराम सीताराम लक्ष्मण हनुमान जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेव जय सुभद्रा जय जगन्नाथ बलदेव जय सुभद्रा निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल निताय गौर हरि हरि बोल निताय गौर हरि बोल जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव जय जय गुरु गुरुदेव जय जय गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय, श्रील प्रभुपाद की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। आज आपण भगवद्गीतेमधील 5व्या अध्याय आहे त्यामधील शांतीसूत्र याबद्दलचा श्लोक पाहणार आहोत। भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति। भोक्ता मी एकटाच म्हणेन। यज्ञांचा, तपसाम आणि तपस्येचा,
सर्व लोक आणि त्यामधील देवतांचा महाईश्वरम परमपुरुष किंवा भगवंत सुहृदम हितकर्ता सर्वांचा भूतानां जीवांचा ज्ञात्वा याप्रमाणे जाणून मला भगवान श्रीकृष्णांना शांतीम भौतिक यातनांपासून मुक्ती रुच्यती प्राप्त करतो. भाषांतर तथा तात्पर्य एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद द्वारा. एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की. भाषांतर. मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि मी सर्व जीवांचा हितकर्ता व सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. तात्पर्य. मायाशक्तीच्या कचाट्यात सापडलेले सर्व बद्धजीव या भौतिक जगतात शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात, परंतु भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये वर्णिलेले शांतीचे सूत्र त्यांना माहीत नाही. सर्वश्रेष्ठ शांती सूत्र केवळ हेच आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व मानवी कार्याचे भोक्ता आहेत. सर्व काही भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण केले पाहिजे, कारण ते सर्व ग्रहलोकांचे आणि त्यामधील देवदेवतांचे अधिपती आहेत. त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. देवदेवतांमधील सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव आणि शंकर यांच्यापेक्षाही भगवंत श्रेष्ठ आहेत. वेदामध्ये श्वेताश्वतर उपनिषद 6.7 भगवंतांचे वर्णन तामीश्वराणाम परमं महेश्वरम म्हणून करण्यात आले आहे. मायेच्या प्रभावाखाली जीव आपल्याला दृश्य असणाऱ्या सर्व गोष्टींचे भोगता बनण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु वस्तुतः ते भगवंतांच्या भौतिक शक्तीच्या वर्चस्वाखाली असतात. भगवंत हे प्रकृतीचे स्वामी आहेत आणि बद्ध जीव हे भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहेत. जोपर्यंत मनुष्य हे उघड सत्य जाणू शकत नाही तोपर्यंत त्याला या जगात व्यक्तिशः अथवा सामूहिकरित्या शांती प्राप्त करणे शक्य नाही. कृष्ण भावनेचा हाच अर्थ आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ अधिपती आहेत आणि मोठमोठ्या देवतांसहित ते सर्व जीव हे त्यांच्या अंकित आहेत. मनुष्य परिपूर्ण कृष्ण भावनेमध्येच केवळ परमशांती प्राप्त करू शकतो. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरात्विषे नमः. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे.
हरे कृष्ण. सर्वांचं साप्ताहिक कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आजचा दिवस खूप पवित्र दिवस आहे. आज शिवास ठाकूर यांचा तिरोभाव दिन आहे. त्यामुळं आज आपण सुरुवातीला एक 5 मिनिट जरी त्यांच्याबद्दल थोडं चर्चा करू. श्रीवास ठाकूर कोण आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे. श्रीवास ठाकूर हे पंचतत्वांपैकी एक आहेत, जे आपल्याला शक्ती प्रदान करतात आणि आपल्याला आपल्या दोषांपासून मुक्त करतात. तर श्रीवास ठाकूर हे कोण आहेत? नारद मुनींचे अवतार आहेत. आणि श्रीवास ठाकूर काय म्हणलेले, जो श्लोक आहे त्यामध्ये म्हणलेलं आहे, पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तिशक्तिकं. हा जो श्लोक आहे यामध्ये पंचतत्वांमधील कोण कोण काय काय आहे ते त्याचं वर्णन आहे. तर भक्तरूप कोण आहेत? चैतन्य महाप्रभू आहेत. भक्तस्वरूप कोण आहेत? नित्यानंद प्रभू. त्यानंतर भक्तावतार कोण आहेत? अद्वैताचार्य प्रभू. म्हणजे हे तिघजण आहेत, भक्तरूप, भक्तस्वरूप, भक्तावतार. हे तिन्ही पण विष्णू रूप आहेत, है ना. म्हणजे स्वतः कृष्ण आहेत, त्यानंतर बलरामजी आहेत आणि महाविष्णू आहेत. त्यानंतर भक्ताख्यम म्हणजे श्रीवास ठाकूर. हे श्रीवास ठाकूर आहेत ते भक्ताख्यम म्हणजे काय? तर भक्ता समान. तर ते नारद मुनींचे अवतार आहेत. आणि भक्त शक्तिकम, भक्तांची शक्ती कोण आहेत? राधाराणी. तर राधाराणींचं जे रूप आहे ते कोण आहेत? गदाधर पंडित. तर श्रीवास ठाकूर हे चैतन्य महाप्रभूंच्या अगोदर जवळपास 50 वर्ष अगोदर त्यांनी जन्म घेतला या भूतलावर. आणि त्यांनी जी महाप्रभू यायच्या अगोदर जे भक्तांची टीम तयार करायला पाहिजे की जी महाप्रभूंना कीर्तनामध्ये मदत करेल किंवा त्यांचा जो हरिनामाचा प्रचार करायला मदत करेल, त्यासाठी त्यांनी अगोदर जन्म घेतला. आणि त्यांनी महाप्रभू ज्यावेळी जन्म घेतला त्यानंतर महाप्रभूंना ते नेहमी भेटायचे आणि त्यांना सांगायचे. ते काय करायचे, लहानपणी ते पंडितासारखं बघायचे ना, त्यामुळं ते महाप्रभू जे आहेत ते निमाई पंडित म्हणून फेमस होते नवद्वीपमध्ये. आणि निमाई पंडित म्हणून फेमस असताना ते काय करायचे, फक्त श्रीवास ठाकूर ज्यावेळी यायचे त्यावेळी त्यांना मात्र दंडवत प्रणाम करायचे. बाकीचे जे लोक आहेत त्यांच्याकडे जास्त ते बघत नसायचे किंवा त्यांना वार्तालापामध्ये हळवायचे. म्हणजे चैतन्य महाप्रभू काय करायचे त्यावेळी, त्यांना त्यांचं ज्ञान आहे ना, म्हणजे त्यांना म्हणायचे एखादी गोष्ट तुम्ही समजून सांगा. ते समजून सांगितलेली गोष्ट आहे ती त्यांना वेगळ्या प्रकारे समजून सांगायची आणि तुम्ही जे सांगितलं त्यापेक्षा हे जास्त बरोबर आहे असं म्हणायचे. आणि परत मग त्यांनी सांगितलेली गोष्ट परत कशी बरोबर आहे ते समजून सांगायचे. म्हणजे भगवंत असल्यामुळं योग्य रीतीने सांगू शकत होते. तर ते श्रीवास ठाकूर जे आहेत ते त्यांना नेहमी प्रार्थना करायचे की तुम्ही लवकरात लवकर भक्तीचा प्रचार करण्यासाठी या. तर चैतन्य महाप्रभू ज्यावेळी गयाला जाऊन आले त्यानंतर त्यांनी दीक्षा घेतली त्यांनी आणि त्यानंतर प्रचार करायला सुरुवात केली आणि ते कृष्ण भक्तीमध्ये पूर्णपणे लीन झाले. तर त्यावेळी श्रीवास ठाकूर जे आहेत ते श्रीवास ठाकूर खूप आनंदित झाले आणि श्रीवास ठाकूरांनी त्यांच्या घरी रोज संध्याकाळी कीर्तन करायला महाप्रभूंना बोलवायचे. तर ते रोज संध्याकाळी त्यांच्या अंगणामध्ये चैतन्य महाप्रभू आणि सर्व भक्त श्रीवास ठाकूरांसहित तर रात्रभर कीर्तन करायचे. तर त्यामुळं श्रीवास अंगण म्हणून त्यांचं जे अंगण आहे ते खूप मायापूरमध्ये, म्हणजे आतासुद्धा आपण गेलो तर श्रीवास अंगण खूप भक्तांसाठी सुद्धा खूप पवित्र जागा आहे, ज्या ठिकाणी महाप्रभूंनी कीर्तन केलं आहे, सगळ्या भक्तांनी कीर्तन केलेलं आहे.
तर श्रीवास ठाकूरांबद्दलच्या आपण 2 गोष्टी फक्त घेऊ. तर त्यामध्ये श्रीवास ठाकूर जे आहेत त्यांचं घरी एक त्यांचे दासी जे आहेत ना त्या होत्या दुखी म्हणून. त्या दुखी तिथं काम करायच्या आणि त्या नेहमी त्यांना त्यांच्या घरामध्ये सेवा द्यायच्या. गंगेचं पाणी जे आहे ते त्यांच्या घरापर्यंत आणायच्या. तर ज्यावेळी महाप्रकाश लीला झाली त्यावेळी सगळ्यांचं लक्ष चैतन्य महाप्रभूंकडे होतं. चैतन्य महाप्रभू जे आहेत ते स्वतः भगवंत आहेत असं त्यांनी त्याच रूपामध्ये प्रकाश लीलेमध्ये त्यांनी सांगितलं. त्यावेळी सगळेजण चैतन्य महाप्रभूंकडेच टक लावून बसले होते. पण त्यांना जो अभिषेक करण्यासाठी जे पाणी लागायचं ते दुखी जे आहे ती जाऊन आणायची आणि द्यायची. ती सगळेजण अभिषेक करायचे. तर त्यांना कुणालाच माहीत नव्हतं की दुखी नावाची व्यक्ती तिथं आहे म्हणून. तर त्यावेळी चैतन्य महाप्रभू म्हणाले की मला आता कृपा प्रदान करायची आहे आणि मला आता दुःखीला बोलवा, त्याच्यावरती मला कृपा प्रदान करायची. म्हणून ते हे म्हणतात दुःखी कोण आहे. महाप्रभू म्हणतात जे गंगेचं पाणी जे आणतायत ती दुःखी आहे आणि तिला तुम्ही आणा. मग ते त्या दुःखीला घेऊन जी येतात चैतन्य महाप्रभू तिथे तिला म्हणतात आजपासून तू सुखी आहे, तुझं नाव दुःखी आता नाही. आणि मग त्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी फक्त त्यांना ज्यावेळी म्हणतात की तुम्ही आता सुखी आहात, तर त्यावेळी त्यांच्या मनामध्ये कृष्ण भावना जागृत होते आणि त्या सुद्धा कीर्तन करायला लागतात आणि कीर्तन करत करत त्या बेशुद्ध होतात. तर ही जी गोष्ट आहे ही चैतन्य श्रीवास ठाकूरांच्या घरामध्येच घडलेली आहे. त्याचबरोबर श्रीवास ठाकूरांच्या घरी ज्यावेळी कीर्तन चालू होतं त्यावेळी एकदा काय झालं तर त्यांचा जो मुलगा आहे गोपाळ म्हणून तर तो आजारी होता. आणि त्या रात्री काय झालं तर तो मुलगा आजारपणामध्ये त्याचा मृत्यू झाला. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. तर श्रीवास ठाकूरांचा मुलगा जो गोपाळ आहे तो आजारी पडला होता आणि त्याचा कीर्तन बाहेर चालू असतानाच आतमध्ये घरामध्ये मृत्यू झाला. त्यावेळी सगळेजण त्यांची आई जी बाकीचे नातेवाईक होते ते सगळेजण रडायला लागले. तेवढ्यामध्ये श्रीवास ठाकूर तिथं होते. ते म्हणाले रडू नका, महाप्रभू कीर्तन करत आहेत आणि ते तर त्यांना डिस्टर्ब होईल, तर तुम्ही रडू नका. आणि त्यावेळी चैतन्य महाप्रभूंना त्यांनी कळू दिलं नाही. चैतन्य महाप्रभू कीर्तनामध्ये मग्न होते. त्यांचं कीर्तन जे आहे ते ज्यावेळी संपलं त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की घरामध्ये अशी गोष्ट घडलेली आहे की त्यांचा मुलाचा मृत्यू झालेला आहे. मग महाप्रभू घरामध्ये गेले आणि त्या गोपाळला हात लावला आणि गोपाळला म्हणाले, गोपाळ का गेला रे? मग गोपाळ जो आहे तो जागा झाला आणि गोपाळ म्हणाला, महाप्रभू तुम्हीच सर्व करणारे आहात. तुमची इच्छा आहे की मी आता दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी कार्य करावं, म्हणून तुमच्या इच्छेप्रमाणेच हे चाललेलं आहे. माझं त्यामध्ये काहीच हे नाही, म्हणणं नाही. तर आता मला तुम्ही ज्या ठिकाणी पाठवणार आहेत ते माझी वाट बघतायत, त्यामुळे मला जावं लागेल असं ते म्हणाले आणि परत मृत्युमुखी पडले. तर त्यावेळी तेवढं गोष्ट सगळ्यांच्या समोर घडली. सगळ्यांच्या समोर तो जो गोपाळ आहे तो उठला आणि तो बोलला. तर त्यामुळं काय झालं, सगळ्यांचं जे दुःख आहे ते आपोआपच कमी झालं. तर ही पण गोष्ट श्रीवास ठाकूरांच्या घरी घडलेली आहे. श्रीवास ठाकूर हे खूप शुद्ध भक्त आहेत. त्यांना चैतन्य महाप्रभूंनी आशीर्वाद दिला होता की तुम्हाला संपत्ती कधीच कमी पडणार नाही. लक्ष्मी देवीकडची जरी संपत्ती संपली तरी सुद्धा तुमच्याकडची संपत्ती कधी संपणार नाही, असं त्यांना आशीर्वाद दिलेला. त्यामुळे त्यांच्या घरी नेहमी भक्त प्रसादासाठी हे कायम असायचे. श्रीवास ठाकूर जी की जय. हरे कृष्ण. श्रीवास ठाकूर तिरुभाव दिन की जय. हरे कृष्ण. तर आज आपण आजचा जो विषय आहे त्याकडे
त्याकडे बघूया. आज आहे आपण शांतीसूत्र, सुखाचा समाधानाचा मार्ग, हे आपण पाहणार आहोत. तर हा जो सुखाचा समाधानाचा मार्ग आहे हा 5व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेला आहे. यामध्ये हा जो 5वा अध्याय आहे खूप महत्त्वाचा आहे. 5व्या अध्यायाचं महात्म्य आपण एक 5 मिनिटांमध्ये पाहूया, नंतर तो अध्याय चालू. 5व्या अध्यायाचं महात्म्य असं आहे की मद्र नावाचा देश होता. मद्र देशामध्ये ही जी कथा आहे श्री विष्णू सांगत आहेत लक्ष्मीदेवींना. मद्र जो देश आहे, मद्र देशामध्ये पिंगला नावाचा ब्राह्मण होता. आणि तो पिंगला नावाचा ब्राह्मण आहे तो काय करत होता, तर त्याला शास्त्र पठणामध्ये किंवा पूजन याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. त्याला नृत्य करण्यामध्ये, गीत गाण्यामध्ये ह्याच्यामध्ये इंटरेस्ट होता. तर त्यामुळं तो नेहमी काय करायचा, तर नाचत असायचा आणि गात असायचा. तर ही गोष्ट त्या राजाला, त्यांच्या मद्र देशाच्या राजाला त्या ब्राह्मणाची आवडली. म्हणून त्यांनी काय केलं, त्या ब्राह्मणाला म्हटलं तू माझ्याजवळच थांब. आणि मग तो त्याच्या राजाच्या जवळ असल्यामुळं त्याला भरपूर संपत्ती मिळायला लागली. आणि संपत्ती त्याला मिळाल्यामुळं तो काय झाला, तर वाईट वृत्ती त्याच्यामध्ये वाढली आणि तो व्यभिचार करायला लागला, व्यसन करायला लागला. आणि त्यामुळं त्याचं पतन झालं. तर त्याचबरोबर त्याची पत्नी होती अरुणा. ती पत्नीसुद्धा ती होती नीच कुळामधली. आणि त्यामुळं तिचा जो स्वभाव होता ना तो सुद्धा योग्य नव्हता. त्यामुळं तिचंसुद्धा अनेक पुरुषांबरोबर संबंध होते. तर त्यामुळं ही गोष्ट ज्यावेळी कुणाला समजली, त्याच्या पतीला म्हणजे पिंगलाला समजली. आणि त्या पिंगलाला समजल्यावर जी अरुण आहे ना, अरुणाला काय झालं, तर वाटायला लागलं की आता काय होईल, की माझ्या पतीला ही गोष्ट समजली. म्हणून ती काय करते, तर लोक लावून त्या पिंगलाला मारायला लावते आणि पिंगलाला ते ठार करते. आणि पिंगलाचा मृत्यू ज्यावेळी होतो त्यानंतर पिंगलासुद्धा वाईटच वृत्तीचा असल्यामुळं त्यालासुद्धा खूप नरक यातना भोगाव्या लागतात. आणि त्याला पुढचं शरीर आहे ना एका गिधाडाचं मिळते. आणि त्यानंतर जो अरुण आहे, अरुणासुद्धा वाईट स्वभावाची असल्यामुळं तिचासुद्धा मृत्यू थोड्या दिवसानंतर होतो आणि तिला पोपटाचं शरीर मिळतं. आणि ते शरीर मिळाल्यावर तो त्या दोघांनासुद्धा मागचा जन्म आठवत असतो की आम्ही खूप वाईट वागलेलो आहे. आणि तो जो हे आहे पिंगला आहे, तो जो गिधाडाचं शरीर असतं त्या गिधाडाच्या शरीरामधून तो बघतो पोपटाला बघितलं त्याला समजतं की ही माझी पत्नी आहे, हिने मला मारलं होतं. म्हणून तो काय करतो, तो ते जे गिधाड आहे ते त्या पोपटावरती आक्रमण करताना पोपटाला मारून टाकतं. जोरात ते चोच मारून त्याला पोपटाला मारतं. ते पोपट तिथून खाली पडतो. आणि एका जो हे आहे कवटी आहे, खाली एक कवटी असते आणि त्या कवटीमध्ये गंगेचं पाणी असतं, त्यामध्ये ती पडते. आणि त्याच वेळी ज्यावेळी तो मारत असतो त्याचवेळी शिकारी बरोबर त्या गिधाडाला एक बाण मारतो. तो गिधाडसुद्धा बरोबर त्याच ठिकाणी त्या कवटीमध्ये त्याचं तोंड पडतं. आणि दोघंसुद्धा त्या कवटीमध्येच तोंड पडल्यामुळं लगेच मरून जातो. तर ते मेल्यानंतर काय होतं, ते यमदूतांकडे म्हणजे यमाकडे जातात. त्यावेळी यमराज जे आहेत ते म्हणतात की तुम्हाला नरक किंवा म्हणजे स्वर्ग नरक आता मिळणार नाही, तुम्हाला वैकुंठ लोकामध्ये स्थान मिळेल असं ते म्हणतात. आमच्या ठिकाणी इथं तुम्हाला जागा नाही. मग ते म्हणतात की आम्ही काय पुण्य केलंय, आम्ही सगळ्यात जास्त पापी आहे आणि तरीसुद्धा आम्हाला वैकुंठ लोक कसं मिळालं. त्यावेळी ते म्हणतात की तुम्ही जे मृत्यू पावला त्यानंतर तुमचं जे मुख आहे ते त्या कवटीमध्ये पडलं. ती कवटी सामान्य व्यक्तीची नाही, ती कवटी कुणाची होती, तर एका शुद्ध ब्राह्मणाची, की जो गंगेच्या किनारी राहत होता. आणि गंगेच्या किनारी राहत असताना तो रोज 5वा अध्याय जो आहे कर्मसन्यास योग, तो रोज त्याचं वाचन करायचा, पठण करायचा. आणि त्याचं पठण केल्यानंतर त्याच्यामध्ये भक्तिभाव, कृष्णांप्रती जो भावना आहे, शुद्ध भावना, ती त्याच्यामध्ये निर्माण झालेली होती. आणि त्यामुळं तो शुद्ध भक्त होता.
तर त्यांनी 5वा अध्याय वाचल्यामुळं त्याच्या शुद्धतेमुळं त्याची जी कवटी आहे त्या कवटीमध्ये फक्त त्याचा स्पर्श झाल्यामुळं ह्या दोघांना वैकुंठ लोक मिळालं. तर हे ह्या 5व्या अध्यायाचं महत्त्व आहे. फक्त त्या जे ब्राह्मण आहेत त्यांनी फक्त 5वा अध्याय रोज वाचायचे, म्हणून त्यांच्या संपर्कात आल्यावर नाही तर त्यांच्या शरीराच्या जरी मृत शरीराच्या आतल्या हाडाच्या शरीरामध्ये जरी कुणी आलं तरी सुद्धा ते पवित्र झाले. आपल्याला ही अशीच गोष्ट कुठल्या चोखामेळांची माहीत आहे की चोखामेळांची हाडं संपले, शरीर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा हाडामधून त्यांच्या विठ्ठल 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 आवाज यायचे. तर ते आपल्याला माहीत आहे की जे शुद्ध भक्त आहेत शुद्ध भक्तांचं शरीर मृत शरीर सुद्धा काय आहे तर पावन करणारं असतं. तर हे आपल्याला यावरून समजतं. तर त्यामुळे हा अध्याय किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजायला पाहिजे की आपण खूप सिरियसली हा अध्याय समजून घ्यायला पाहिजे. भगवद्गीतेमधील प्रत्येक श्लोक महत्त्वाचा आहे. तर या अध्यायाची सुरुवात अशी आहे की पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतात की मी भक्तियुक्त कर्म करू का कर्मापासून संन्यास घेऊ, असाच प्रश्न त्यांनी 3ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा विचारला होता की मी संन्यास घेऊ का युद्ध करू, है ना, मार्गदर्शन करा. मग त्यावेळी त्यांनी कर्मयोग सांगितला पूर्ण भगवंतांनी, आणि तोच प्रश्न आता परत त्यांनी विचारला आहे. तर हे कशासाठी विचारलं आहे, आपल्याला सखोल समजावं म्हणून. अर्जुनाला ते त्याच वेळी समजले, पण आपल्याला सखोल समजण्यासाठी अर्जुन अज्ञानाचं वेश घेत आहेत किंवा अज्ञानी आहे असं दाखवत आहेत. तर आपल्याला 3ऱ्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं होतं की सर्व कर्म जे आहेत ते आपण काय करायला पाहिजेत, यज्ञासाठी अर्पण करायला पाहिजेत. नंतर काय खाल्लं पाहिजे, यज्ञश्रेष्ठ, है ना. त्यानंतर आपल्याला म्हणलेलं आहे की सगळी कर्म जी आहे ती कुणासाठी केली पाहिजे, विष्णूंच्या संतुष्टीसाठी, है ना. म्हणजे ते आपल्याला 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की आपण कर्म करायला पाहिजे विष्णूंच्या संतुष्टीसाठी. आणि त्यामध्ये आपल्याला जर समजा तुम्ही अर्पण नाही केलं, माघारी त्यांना दिलं नाही, तर आपण चोर आहे असं पण सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला 3ऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे, कर्म जे आहे ते भगवंतासाठी करा, पण काय झाले त्यांच्यामधली जी भावना आहे, कृष्णांप्रती जे प्रेम आहे ते नाही, त्यामध्ये फक्त क्रिया आहे जी कमीत कमी ते आपण भगवंतांसाठी कार्य केलं पाहिजे. तर ते आहे कर्मयोग. त्यानंतर पुढं मग त्यामध्ये ज्ञान मिश्र होतं, आणि ज्ञानामध्ये काय सांगितलेलं आहे, ज्ञान काय आहे आपल्याला म्हणलेलं आहे, जन्मकर्मच मे दिव्यम योम यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति स्वार्जुन. ज्ञान काय आहे तर भगवंतांबद्दलचं आपण त्यांचं जन्म कर्म नाम रूप गुणलीला सर्व जाणले पाहिजेत. आणि ज्यावेळी आपण ते जाणतो त्यावेळी आपण काय होतो, ज्ञानी होतो, ज्ञान आपल्याला मिळतं. तर ते जे ज्ञान आहे, असं ज्ञान आणि कर्मयोग हे दोन्ही जर मिश्र झालं तर मग काय होतंय, कर्मसन्यास योग होतो. म्हणजे हे त्याला म्हणलेलं आहे कृष्ण भावना भावित कर्म. तर तो जो पुढचा अध्याय जो आहे हा, तर तो कृष्ण भावना भावित कर्म, हे पण त्याचं नाव आहे, जे प्रभुपादांनी दिलेलं नाव आहे. तर अर्जुनाने प्रश्न विचारला की संन्यास घेणं योग्य आहे, कर्मापासून संन्यास घेणं योग्य आहे की भक्तियुक्त कर्म श्रेष्ठ आहे. तर त्यावेळी 2ऱ्या अध्यायामध्ये कृष्ण म्हणतात भक्तियुक्त कर्म श्रेष्ठ आहे, कारण कर्मापासून संन्यास जर घेतला तर काय होईल, कर्मापासून जर आपण संन्यास घेतला तर आपण चुकीच्या मार्गामध्ये अडकू शकतो किंवा आपलं पतन होऊ शकतं. म्हणजे कर्मापासून संन्यास घेतला तर कसं आहे, आता तुमची जी स्थिती आहे ती तुम्ही पूर्णपणे मन तुमचं भगवंतांमध्ये लागलेलं नाही, फक्त तुम्हाला त्रासून गेलं आहे किंवा या हरे कृष्ण हरे कृष्ण, आपण या जगाच्या संपर्कामध्ये आल्यामुळं त्रासून गेलोय आणि म्हणून मला या संसारापासून सुटका पाहिजे म्हणून संन्यास घेतोय. तर हा जर समजा भावना राहिली तर काय होईल, आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला त्रास होईल. जर उदाहरण सांगतो, आपण जर समजा संन्यास घेतला आणि आपण समजा म्हणलं की आता मी जाणार आणि वृंदावनमध्ये जाणार, आणि वृंदावनमध्ये गेलो सगळं सोडून, सगळ्यांना सोडून गेलो, आता मला काही सुद्धा करायचं नाही, आता मी वृंदावनमध्ये जाणार, मला संन्यास घ्यायचा.
आणि गेलो तर काय होईल? संन्यास घेतल्यावरती 2-3 दिवस 4 दिवस राहील, आपण भिक्षा मागून तिथं खावं लागते. मग भिक्षा मागणार आणि अन्न घेणार. भिक्षा मागल्यावर 2 दिवसांनी काय होणार? म्हणणार की बसल्यावर म्हणणार की बरं होतं घरी कुणीतरी मला विचारायचं की मला तुम्ही जेवण केलं का, आणू का तुम्हाला काही खायला? आता मला कोण विचारणार नाही. आणि म्हणून तो थोड्या दिवसानंतर त्याचं पतन होईल आणि परत घरी येईल. पण परत घरी आल्यावर मात्र त्याची प्रगती होणं खूप अवघड आहे. तर त्यामुळं जर भगवंत इथं म्हणतात भक्तियुक्त कर्म करणं जास्त श्रेष्ठ आहे लगेच संन्यास घेण्यापेक्षा. तर हे सांगतात. त्यानंतर भगवंत सांगतात पुढच्या 4 श्लोकामध्ये सांगतात की काही लोक म्हणतात की सांख्ययोग आणि भक्तियोग हे वेगळं आहे. सांख्ययोगामध्ये काय आहे? विश्लेषणात्मक वर्णन आहे. म्हणजे काय विश्लेषणात्मक वर्णन म्हणजे काय? तर आपल्याला सांगितलेलं आहे की सांख्ययोगामध्ये हे जे भौतिक सृष्टी आहे ती किती तत्वापासून बनलेले? 24 तत्वापासून बनलेले. पंचमहाभूते, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रियांचे विषय, मनबुद्धी अहंकार आणि आत्मा कसा? दूषित आत्मा. तर हे मिळून दूषित चेतना. तर हे मिळून काय होता? 24. आणि यावरती कार्य करणारे कोण आहेत? सत्व रजतम हे 3, 27. तर हे जे 27 आहेत ना, हे सर्व काय आहे? विश्लेषणात्मक वर्णन. म्हणजे सांख्य योगामध्ये ते विभागून आपल्याला सांगितलेलं आहे. मग आणि भक्तियोगामध्ये काय काय सांगितलंय? भगवंताची भक्ती करा, आनंदी राहा. आणि सांख्य योगामध्ये हे सगळं सांगून काय सांगतात की या सगळ्यांचा वापर करून आपण काय करायला पाहिजे? तर भगवंतांच्या स्मरणाचा प्रयत्न केला पाहिजे. कारण तुम्ही जर बघितलं सांख्ययोगामध्ये जे सांख्ययोग सांगितला कोणी? सांख्ययोग जो आहे तो कपिल मुनीने सांगितलं. तर कपिल मुनी जे आहेत ते खूप म्हणजे स्वतः भगवंत आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पोटामध्ये बाळ आहे ते सुद्धा कसं वाढतं, काय होतं. म्हणजे त्यांनी काय लहान लहान गोष्टी या सृष्टीमधल्या सगळ्या गोष्टींचा विचार करून खूप विस्तृतपणे सांगितलेलं आहे की ही सृष्टी कसं कार्य करते, काय आहे. तर त्यामध्ये त्यांनी सांगितले की बाळ वाढतं आणि ज्यावेळी 9 महिन्याचं होतं त्यावेळी काय करतं बाळ? म्हणतं की मला इथं खूप त्रास होतोय भगवंता, मला लवकर बाहेर काढा, मी तुमचं स्मरण करीन, दुसरं काही करणार नाही, मला आता इथं राहत नाही, लवकर मला जन्म द्या. आणि ते जे बाळ आहे ते ज्यावेळी बाहेर येतं त्यावेळी आपले जे सर्व त्यांचे आई वडील आहेत ते सर्व काय करतात? तर त्यांना भ्रमित करतात आणि त्या बाळाला भक्ती न देता त्याला परत या मायेच्या संसारामध्ये पाडतात. त्यामुळे तो काय होतो? मायेमध्ये अडकतो. तर ही गोष्ट त्यांनी कपिल मुनींनी सांगितली. आणि कपिल मुनी म्हणून सांगतात की असं न होता काय करायला पाहिजे? त्यांच्या आईला ते म्हणतात मीपणा सोडला पाहिजे आणि काय केलं पाहिजे? अहंकार सोडून पूर्णपणे भगवंतांच्या चेतनेमध्ये आपण मग्न व्हायला पाहिजे, असं त्यांना सांगतात. तर या सगळ्याचा उद्देश काय? सांख्ययोगाचा भगवंतांप्रती प्रेम निर्माण करणे हाच उद्देश आहे. तर तसंच भक्तियोगाचा सुद्धा उद्देश काय आहे? भगवंतांप्रती प्रेम निर्माण करणे. तर त्यामुळं भगवंत पुढं 5व्या श्लोकामध्ये म्हणतात की सांख्ययोग आणि भक्तियोग हे एकच ज्ञान देत आहेत. फक्त सांख्ययोग काय करताय? विश्लेषणात्मक वर्णन आहे. म्हणजे जसं झाड आहे, झाडाचं पान आहे, खोड आहे आणि मुळं पण आहेत. पण त्यांनी काय केलेलं आहे? झाडाच्या मुळांबद्दल माहिती सांगितलेली आहे, खोडाबद्दल सांगितलेले आहे, पानाबद्दल सांगितलेले आहे, फांदीबद्दल सांगितलेले आहे. पण त्यांनी ते पण सांगितलंय की झाडाच्या मुळाला पाणी आपण द्यायला पाहिजे. आणि भक्तियोगामध्ये डायरेक्ट सांगितलेलं आहे की तुम्ही झाडाच्या मुळाला पाणी द्या. म्हणजे दोन्ही पण एकच गोष्ट आहे की भगवंतांची सेवा करा, भगवंतांना प्रसन्न करा. तर त्यामुळं भगवंत म्हणतात की जो व्यक्ती हे सांख्ययोग आणि भक्तियोग जाणतो ते दोघेही एकच गोष्ट जाणतायत. तर ती काय आहे? भगवंतांची भक्ती. त्यानंतर भगवंतांनी परत एकदा सांगितलेलं आहे की संन्यास जर समजा घेतला तर त्यांनी म्हणलेलं आहे
केवळ सर्व कर्मापासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होत नाही, परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी व्यक्ती विनाविलंब ब्रह्माची प्राप्ती करतो. म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कर्मापासून संन्यास घेणं लगेच तेवढं सोपं नाही, कारण आपण परत बंधनामध्ये अडकू, म्हणून ते योग्य नाही म्हणलेलं आहे. आणि भक्तियुक्त कर्म केल्यानंतर ब्रह्माची प्राप्ती करू. इथं ब्रह्म शब्द वापरलेला आहे. तुम्ही जर 5वा अध्याय बघितला तर प्रत्येक ठिकाणी ब्रह्म 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 हा शब्द वापरलेला आहे. ब्रह्म म्हणजे कोण? भगवंत. ऍक्च्युली ब्रह्म हा शब्द आहे ना, तो 3 रूपामध्ये विभागला जातो. तो आहे ब्रह्मज्योती, परमात्मा आणि भगवंत. तर हे जे आहे ना, भगवंताची प्राप्ती करतो कधी? भक्तीमध्ये युक्त झाल्यावर. तर आपल्याला इथं भगवंतांना भगवत धामामध्ये जातो किंवा भक्तीची प्राप्ती होते, भगवंतांची प्राप्ती होते, हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यानंतर 7वा जो श्लोक आहे हा खूप महत्वाचा आहे. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. जो भक्तिपूर्ण कर्म करतो, विशुद्धात्मा आहे, आपले मन व इंद्रिये संयमित करतो, तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. असा मनुष्य जरी कर्म करत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही. बघा, या ठिकाणी भगवंत म्हणतायत की तुम्हाला जगात सगळ्यात प्रिय व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे? जगामध्ये सगळ्यात प्रिय, प्रत्येकाला जगात प्रिय व्हायचं आहे ना, है ना? आणि सगळ्यांचा प्रिय पण व्हायचं आहे आणि सगळे पण त्याला प्रिय पाहिजेत. तर असा व्यक्ती जो आहे तो त्याच्यामध्ये काय गुण पाहिजेत? तर या ठिकाणी म्हणलेलं आहे की त्याचं मन इंद्रिये जे आहेत ते काय पाहिजेत? शुद्ध पाहिजेत. त्याच्यावरती त्याचा ताबा पाहिजे. हीच गोष्ट उपदेशामृतामध्ये है ना, रूप गोस्वामी सांगतात, वाचो वेगम मनस क्रोध वेगम जिह्वा वेगम उदरपस्थ वेगम एतान वेगान विषयेत धीरः सर्वाम अपि माम पृथ्वीम स शिष्यात. म्हणजे काय? तर जो व्यक्ती आपली जीभ म्हणजे जिव्हा वेगम उदरपस्थ वेगम जिव्हा वेगम उदरपस्थ वेगम जिव्हा वेगम मनस क्रोध वेगम जिव्हा वेगम मनस क्रोध वेगम. जिभेचा आवेग, मनाचा आवेग, क्रोधाचा आवेग, त्यानंतर उदराचा पोटाचा आवेग आणि जडनेंद्रियाचा आवेग, सर्व जो सहन करतो तो पृथ्वीवरती शिष्य बनवण्यास पात्र आहे. म्हणजे काय? तो सर्वांना प्रिय आहे, कारण तो शिष्य बनवण्यास पात्र आहे, म्हणजे त्या व्यक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे तो, असं म्हणलेलं. तर हीच गोष्ट इथं भगवंत 5व्या अध्यायामध्ये या श्लोकामध्ये सांगतात की जो आपल्या इंद्रियांवरती ताबा मिळवतो आणि जो भक्तिपूर्ण कर्म करतो तो व्यक्ती सगळ्यांना प्रिय आहे आणि सर्व त्याला प्रिय आहे. त्यानंतर पुढच्या 2 श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जो व्यक्ती आपल्या कर्मामध्ये, म्हणजे रोज आपण बोलतोय, खातोय, झोपतोय, उठतोय, चालतोय, बसतोय, ह्या सगळ्या क्रिया करतो. ह्या सगळ्या क्रिया कोण करतं? तर ते म्हणतात की सर्व भौतिक इंद्रिये आपल्या विषयांमध्ये संलग्न आहेत आणि मी मात्र त्यापासून अलिप्त आहे. म्हणजे ही जी गोष्ट आहे की मी कोण आहे, तर हे त्याला माहीत असतं आणि त्यामुळं तो आहे ना, ज्या काही भौतिक क्रिया सगळ्या आपण क्रिया करतो, या क्रिया कोण करतंय? तर हे इंद्रियांच्या द्वारा केले जातात. मी यामध्ये काय नाही मग्न नाही, किंवा मी ह्या काय म्हणत त्याकडे जास्त लक्ष देत नाही. तर काय करतो भक्त? काय करतो भक्त? काय करतो तर सर्व क्रिया, इंद्रियांच्या क्रिया ज्या आहेत त्या भगवत चेतनेमध्ये लावतो, म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये लावतो. म्हणजे डोळे कुठं लावतो? भगवंतांचं दर्शन घ्यायला. नाक कुठं लावतो? भगवंतांचे जे फुलं आहेत त्यांचा सुवास घ्यायला किंवा तुलसीपत्राचा सुवास घ्यायला. त्यानंतर कान कुठं लावतो? श्रवण करायला, भगवंतांबद्दल श्रवण करायला. त्यानंतर तो हात कुठं लावतो? भगवंतांची सेवा करायला. पाय कुठे लावतो? भगवत धामात जायला, मंदिरामध्ये दर्शन घ्यायला, है ना. तर सर्व इंद्रिय त्याची जी आहेत ते कुठं लावतो? भगवंतांच्या सेवेमध्ये लावतो. तर त्यामुळं तो कधीही अडकत नाही या संसारामध्ये. तो म्हटलेला आहे की विषयांमध्ये कधी अडकत नाही, कारण त्याला माहित आहे की ही इंद्रिय जी आहेत ते मला काय करतायत? खाली खेचणार आहेत. पण मला काय करायचं आहे? फक्त कार्य
मी त्यापासून वेगळा आहे इंद्रियांपासून, त्यामुळे मी इंद्रियांच्या अधीन न जाता इंद्रियांवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणार. आणि तो ताबा कसा मिळवणार, तर त्यांना एक वेगळं विशेष कार्य देणार. जसं भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये म्हणलेलं आहे, विषयाविनिवर्तन्ते निराहारस्य देहेन रसवर्जम रसोप्यस्य सेवनम रुच्यते. म्हणजे काय, विषय जो आहेत त्या विषयामध्ये आपलं मन ज्यावेळी अडकलेलं आहे, तर त्या विषयामधून जर बाहेर काढायचं असलं मन, तर आपण काय केलं पाहिजे, रसवर्जम रसोप्यस्य, त्या विषयामध्ये जो रस आहे त्याच्यापेक्षा उच्च रस त्याला द्यायला पाहिजे, है ना. मग आपल्याला आपल्या इंद्रियांना काय करायचं आहे, बघायचं तर आहे, काही ना काहीतरी बघायचं आहे. मग काय बघायचं, तर भगवंतांना बघायचं. म्हणजे त्याला, आणि भगवंतांची सुंदरता सगळ्यात सुंदर आहे. याच्या अगोदर आपण माझ्याने बघितलंय की एक धनुर्धर नावाचा होता व्यक्ती, त्या धनुर्धरला स्त्रियांकडे बघायची सवय होती, आणि तो स्त्रियांकडे बघायचा. आणि तो त्यांना रामानुजाचार्यांनी म्हणलं की तुम्ही स्त्रियांकडे का बघता, तो म्हणाला स्त्रिया सुंदर आहेत, मग सुंदर गोष्ट बघायला पाहिजे, त्याचा अपमान आहे नाही बघितलं तर. मग ते असं म्हणल्यावर रामानुजाचार्य म्हणतात, मी जर तुम्हाला यापेक्षा सुंदर गोष्ट दाखवली तर तुम्ही मग स्त्रियांकडे बघायचं बंद करणार का. नक्कीच. तो म्हणाला नक्कीच. मग तो स्त्रियांकडे बघायचा आणि त्याला त्यांनी मग काय केलं, रामानुजाचार्यांनी त्याला पकडलं आणि रंगनाथजींच्या समोर घेऊन गेले आणि रंगनाथजींचं रूप दाखवलं. रंगनाथजींचं रूप दाखवल्यावर काय झालं, तर धनुर्धर परिवर्तित झाला आणि तो भक्त झाला रामानुजाचार्यांच्या कृपेने आणि भगवंतांच्या दर्शनाने. आणि भगवंतांचं दर्शन ज्यावेळी त्याला मिळालं त्यावेळी तो परत कधीच स्त्रियांकडे त्यांनी बघितलं नाही आणि तो नेहमी भगवंताच्या चेतनेमध्ये राहिला. तर हीच गोष्ट आहे की प्रत्येकाच्या बाबतीमध्ये सहज शक्य आहे, पण कधी शक्य आहे, ज्यावेळी आपली इंद्रिय जी आहेत ते भगवंतांच्या सेवेमध्ये भगवंतांच्या साठी आपण लावू. तर ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला समजायला पाहिजे की आपली इंद्रिय आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावली पाहिजे. त्याचबरोबर आपण ज्यावेळी इंद्रिय सेवेमध्ये लावतो, हा जो 7व्या श्लोकापासून ते 12व्या श्लोकापर्यंत आपल्याला कर्म कशा प्रकारे केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. आता आपल्याला 2 श्लोकामध्ये आपल्याला काय काय समजलं, तर इंद्रियांवर ताबा पाहिजे आणि इंद्रिय कुठे लावली पाहिजेत, भगवंतांच्या सेवेत. 2 गोष्टी समजल्या आपल्याला 2 श्लोकामध्ये. त्यानंतर पुढच्या 10व्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे, ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते नस पापेन पद्मपत्र इवांभसा. जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शिले जात नाही त्याप्रमाणे पापकर्माने प्रभावित होत नाही. बघा, ज्या व्यक्तीने आपली इंद्रिये भगवंतांच्या सेवेत लावलेत त्या व्यक्तीचं काय होतं, तर त्याला पाप कर्म त्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणजे तो पापकर्मापासून काय होतो, अलिप्त राहतो. म्हणजे या जगामध्ये राहून, या भौतिक जगामध्ये राहून कर्मबंधनामध्ये अडकत नाही. कर्मबंधनामध्ये आपण जर समजा कुठलं कर्म केलं तर ते आपल्याला कर्मला लागतं, पण आपण ते जर आपली इंद्रिये भगवंतांच्या सेवेत लावलेले असतील तर मग मात्र ते कर्म काय होतं, अकर्म होतं. मग ते आपल्याला बंधनामध्ये टाकत नाही. मग जसं कमळपत्र, इथं भगवंतांनी उदाहरण काय दिलंय, जसं कमळाचं पान आहे, कमळाचं पान चिखलामध्ये असलं तरी त्याला चिखल स्पर्श करू शकत नाही, किंवा पाण्यामध्ये असलं तर पाणी त्याला स्पर्श करू शकत नाही, कारण त्याला काय असतं, एक मेणाचं कवरिंग असतं, है ना, तेलकट थर असतो. त्यामुळं त्याच्यावरती पाण्याचा थेंब पडला तर असा असा करून परत माघारी जातो, है ना, त्याला स्पर्श करू शकत नाही. तसं जो भक्त आहे त्या भक्ताला सुद्धा काय असतं, कशाचं कवरिंग असतं, भक्ताला कृष्ण भक्तीचं कवरिंग म्हणजे त्याला कवर असतो, आणि त्यामुळं आच्छादन असतं. कृष्ण भक्तीचं आच्छादन असल्यामुळं तर तो काय 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 होतं, माया त्याला स्पर्श करू शकत नाही. माया का नाही स्पर्श करत, कारण तिथं कोण आहेत, मायेचे अधिपती कृष्ण आहेत, मायेचे मालक कृष्ण आहेत. माया काय तर म्हणलेलं आहे, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरन्ति ते. जो व्यक्ती म्हणजे मायेतून ज्याला बाहेर निघायचं आहे त्यांनी काय करायला पाहिजे, भगवंताला शरण जायला पाहिजे, तर मग तो सहज तरुण जाईल मायेला. तर हे आपल्याला ठामपणे माहीत पाहिजे. मग त्यासाठीच हा एक श्लोक इथं भगवंतांनी सांगितलेला आहे. त्यानंतर कर्म कसं केलं पाहिजे आपल्याला 3ऱ्या श्लोकामध्ये परत समजलं. भगवंतांना समर्पित कर्म केल्याने काय फायदा होतोय,
तर आपल्याला पाप शिवू शकत नाही, कर्मबंधन आपल्याला शिवू शकत नाही, है ना. हे समजलं. यानंतर पुढं म्हणलेलं आहे, कायेन मनसा बुद्धया कैवलेंद्रिय ऐरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. योगीजन आसक्तीचा त्याग करून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांनी सुद्धा केवळ शुद्धीकरणासाठी कर्म करतात. बघा या ठिकाणी आता परत पुढची स्टेज आहे भक्ताची. आपण म्हणलं की भगवंतांच्या सेवेत लावायचं आहे. इंद्रिय काय करतायत? ओढतायत आपल्याला खाली. इंद्रियांचं काम काय आहे? मायेमध्ये ओढणं, मायेमध्ये ओढणं. लक्षात घ्या बरं का, इंद्रिय काय आहेत पहिले एकदा समजून घ्या. हे जर समजलं ना परत आपण कधीच अडकणार नाही. काय आहे? मायादेवी आहे ना, मायादेवीकडं 3 अधिकार आहेत. कोण 3 अधिकार आहेत? सत्व, रज आणि तम, हे 3 अधिकारी आहेत. आणि हे अधिकारी काय करतात? हे जे राहिलेले 24 तत्व आहेत ना, 24 तत्व आहेत, पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश, मन, बुद्धी, अहंकार आणि हे तुमचे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रियाचे विषय, हे सगळेजण जे आहेत यांना ते काय करतात? कामाला लावतात. की त्यांचं काम काय आहे? त्यांचं काम आहे चेक करणे, भगवंतांकडं जाण्यास पात्र आहे का, पात्र आहे का, पात्र आहे का. मग हे काय करतात? ओढतात खाली, बघतात अडकतोय का, मायेत अडकतोय का. मोबाईल, लगेच मोबाईलवर वेगळं चित्र येणार असं काहीतरी, की तुमचं लक्ष भगवंताचं ते बघायला चालू केलंय आपण आणि वेगळंच काहीतरी आलंय चित्रामध्ये, त्या चित्राकडे जाऊन भरकटत जाणार. मग माया काय करते? तुमच्या समोर आकर्षण निर्माण करते, इंद्रियाला ओढण्याचं काम करते. पण त्यावेळी तुम्ही जर भगवंतांचा आश्रय घेतलेला असता तर काय करणार? कृष्ण 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 कृष्ण, लगेच पुढे जाणार, म्हणजे तिथं अडकणार नाही. आणि त्यांना ते माहित आहे. यमुनाचार्य काय म्हणतात? यमुनाचार्य म्हणतात की ज्यावेळी मी कृष्ण भक्ती करतोय आणि त्यावेळी माझ्या मनामध्ये जर समजा वाईट विचार आला तर मी त्या विचारावर तुंबतो. म्हणजे त्यांना त्या विचाराशी घेणं नाही. ते म्हणतात की मला या विचाराशी काही घेणं नाही, मला हा विचार, वाईट विचार माझ्या मनात सुद्धा ठेवायचा नाही. मला फक्त काय करायचंय? तुमचं दर्शन घ्यायचंय, तुमच्यावर प्रेम करायचंय, भगवंता तुमची सेवा करायची, दुसरं काहीच करायचं. तर ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी या श्लोकामध्ये म्हणतात की केवळ शुद्धीकरणासाठी कर्म करतात. भक्त काय करतात? केवळ शुद्धीकरणासाठी. म्हणजे जे काय करणार, म्हणजे मला जर समजा 5 मिनिट मिळाले तर 5 मिनिटं मी काय करणार? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग हे म्हणणार. मला जर समजा वेळ मिळाला तर मी काय करणार? इथं मी बसलोय तर इथं थोडंसं खराब झालेलं आहे, लगेच झाडू घेणार, हरे कृष्ण करत करत झाडून काढणार. मला वेळ मिळाला तर मी माझं जे काही शरीर आहे हे मी कुठे लावणार? भगवंतांच्या सेवेत लावणार. म्हणजे माझी इंद्रिय मी कुठे लावणार? भगवंतांच्या सेवेत लावणार. तर हे जर कार्य आपण केलं तर काय होणार? माया स्पर्श करू शकणार नाही आणि आपण परत बद्ध होणार नाही. मग इथं तेच आहे, या श्लोकामध्ये तेच म्हणतात, शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रिय शुद्धीकरणासाठीच फक्त वापरले जातात किंवा शुद्धीकरणासाठीच कर्म करतात. दुसरं आसक्तीसाठी कर्म करत नाहीत, फक्त शुद्धीकरणासाठी. म्हणजे फक्त भगवंतासाठी कार्य करतात, दुसरं कशासाठी सुद्धा कार्य करत नाहीत. म्हणजे यासाठी आपल्याला सगळ्यांची उदाहरणं घ्यायची म्हटलं तर अमरीश महाराजांनी काय केलं? तर सगळी इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावली. त्यानंतर 12वा श्लोक आपण पाहणार आहोत. युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोति नैष्टिकीम आयुक्त कामकारेण फले सक्तो निबद्धते. निष्ठेने भक्ती करणारा. आता बघा, आपण भक्ती करायला लागलोय, आपली इंद्रिय सगळी काय केलेत? आपण भगवंतांच्या सेवेत लावलेत. मग आपल्याला इंद्रिया भगवंताच्या सेवेत लावल्यावर काय होतं? निष्ठा, भगवंतांवर निष्ठा येते. जसं म्हणले ना, आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करताना कसं आहे? आदो श्रद्धा, तथा साधू संघ, है ना, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, है ना, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, अनर्थ निवृत्ती आणि मग निष्ठा. तर आपल्याला ही जी अनर्थ निवृत्ती का होते? अनर्थ निवृत्ती का होते? आपण भजन केलं म्हणून, है ना. भजन क्रिया झाल्यावर अनर्थ निवृत्ती होणार आहे. तर ते आपल्याला समजायला पाहिजे की आधी आपण काय करायला पाहिजे? तर श्रद्धा असली पाहिजे, साधुसंग असला पाहिजे, भजन क्रिया असली. भजन क्रिया केल्यावर आपल्याला काय होणार? अनर्थ निवृत्ती आणि मग आपल्याला निष्ठा येणार. तर आपण आधी काय केलेलं आहे?
भजन क्रिया यामध्ये आपली इंद्रिय जे आहेत ना ते काय केलेले आहेत, भगवंतांच्या सेवेत लावलेत आणि मग आपल्याला निष्ठा आली. मग ह्या जो श्लोक आहे यामध्ये म्हणलेला आहे पुढं, निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो. म्हणजे भगवंतांवरती निष्ठा झाली आपली, त्यानंतर काय होतं, तो आपल्या सर्व कर्माची फळे मला अर्पण करतो. परंतु तो भगवंतांशी संबंधित जे भगवंतांशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलांचा लोभी आहे तो बद्ध होतो. बघा, म्हणजे इथं म्हणलेलं आहे की कर्माचं फळ स्वतःसाठी जर मागितलं तर काय होणार, आपण बांधले जाणार. बद्ध होणार म्हणजे बांधले जाणार. मायादेवी काय करणार, लगेच त्याला बांधून टाकणार. तू कोण आहे, मी अमुक अमुक आहे, झाला बांधला गेला. लगेच त्याला म्हणणार तुझ्यासारखा सुंदर कोणी नाही. अजून तो झाला खुश. तुझ्यासारखा तेजस्वी कोणी नाही, मग तो अजून खुश झाला. मायादेवी काय करते, फक्त त्याला मग तो आरशामध्ये बघणार, रोज भांग पाडणार, चांगला चांगलं स्वतःला नटवणार आणि परत येणार. त्याला काय वाटणार, माझ्यासारखं कोण नाही. म्हणजे त्याचं लक्ष कुठं आहे, स्वतःमध्ये वाढणार. का बरं, तर त्याचं इंद्रिय जे आहेत ना ते इंद्रियांनाच बघतायत, फक्त या शरीराला बघतायत, भगवंतांना बघत नाहीत. जर त्यांनी भगवंतांना बघितलं तर काय होईल, त्याच्यामध्ये तो बद्ध होणार नाही. मग इथं तेच म्हणत आहेत की जो व्यक्ती भगवंतांकडे निष्ठेने पाहणार नाही तो व्यक्ती काय होईल, तर बांधला जाईल, बद्ध होईल असं म्हणलेलं आहे. तर पुढचा श्लोक पण खूप महत्वाचा आहे. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन् कारयन्. जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्माचा त्याग करतो तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्म न करता नवद्वारे असलेल्या या नगरामध्ये सुखाने राहतो. बघा, या ठिकाणी म्हणलेलं आहे की देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो. प्रकृती संयमित करतो म्हणजे काय, आता इथं सगळे डॉक्टर लोक आहेत बरेच, ते प्रकृती म्हणलं की त्यांना कफ वात पित्त एवढं माहीत आहे. प्रकृती कशी असते, 3 असते, कफ वात. पण या ठिकाणी ते नाही. या ठिकाणी काय आहे, प्रकृती संयमित करतो म्हणजे काय आहे, सत्वगुण रजोगुण तमोगुण यामध्ये संयमित राहतो है ना, तो यामध्ये अडकत नाही. आणि मनाद्वारे सर्व कर्माचा त्याग करतो आणि तो कर्म न करता तसेच कर्म न करता नवद्वारे असलेल्या या नगरामध्ये राहतो. आता हे नवद्वारे असलेले नगर म्हणजे काय, ह्या शरीराला म्हणलेलं आहे. नवद्वार असलेलं नगर कुठलं आहे, हा, नवद्वार कुठले आहेत, तर 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान, 1 मुख आणि गुदा आणि जननेंद्रिय, असे 9 द्वार आहेत आपल्या ह्या शरीराला. म्हणून या शरीराला काय म्हणलेलं आहे, 9 द्वाराची नगरी. हे जे वर्णन आहे हे वर्णन कशामध्ये आहे, पुरंजन आख्यानामध्ये. पुरंजन आख्यान जे आहे त्यामध्ये प्राचीन परिषद राजाला नारद मुनी समजून सांगतायत की हे जे नगर आहे ह्या नगरामध्ये जीव कसा अडकलाय है ना. आणि त्या राजाचं नाव काय आहे, पुरंजन म्हणजे आत्मा. तो पुरंजन राजा जो आहे तो पुरंजन राजा काय करतोय, या 9 द्वाराच्या नगरीमध्ये राहतोय. आणि त्याची पत्नी कोण आहे, तर राजाची बुद्धी त्याची पत्नी आहे. आणि हे दरवाजे आहेत त्याच्या नगराचे आणि त्याचे खिडक्या मन असं काहीतरी आहे. आणि त्यांनी म्हणलेलं आहे की त्याच्यामध्ये जे 5 वायू आहेत, प्राण अपान समान उदान व्यान, हे जे 5 वायू आहेत, हे 5 वायू काय आहेत, एक 5 मुखाचा सर्प आहे आणि या नगराचं संरक्षण करतोय. आणि तो जोपर्यंत हे नगर आहे तोपर्यंत तो तिथं आहे. हा साप जो आहे तो मेला, तो संपला की हे नगर पण उद्ध्वस्त झालं. समजलं, म्हणजे तर असं त्यामध्ये वर्णन आहे. तर हे जे आहे हे 9 द्वार बाली नगरी जे आहे, ह्या नगरीच्या मधून आपल्याला बाहेर निघायचं आहे. आपली बुद्धी जी आहे ना, ती बुद्धी या संसारामध्ये न लावता ती कुठे लावायचे, भगवंतांच्या चरणावरती लावायची. तर मग आपण काय होणार, तर या नगरामधून बाहेर निघणार आणि प्रकृती म्हणजे म्हटलेलं आहे सत्व रज तम या तिन्ही गुणांचा वापर करून 3 गुण कुठे लावणार आपण, 3 गुण भगवंतांच्या सेवेत लावणार. 3 गुण भगवंतांच्या सेवेत कसे लावणार, मी मग अशी सांगितलं, झाडून काढणे शूद्राचं काम आहे. तमोगुण म्हणतो आपण, तमोगुण. तर ते सुद्धा कार्य मी कोणाच्या लावतो, भगवंताच्या सेवेत. किंवा तमोगुण म्हणजे काय, आलस्य, निद्रा है ना, प्रमाद है ना, ते असतं. आपण निद्रा जी आहे ती पण घेणार आहे, पण निद्रेला कुणाच्या सेवेत लावणार, भगवंताच्या सेवेत. कसं लावणार, अरे मला सकाळी 4 वाजता उठायचं आहे, मला सकाळी लवकर मंगल आरतीला जायचं आहे, जप करायचं आहे,
मला जे पण लवकर ब्रह्ममुहूर्तावर व्हायला पाहिजे, मग मी काय करायचं, निद्रा अगोदर घ्यायची. 4ला उठायचं आहे, मग मी 9ला झोपणार, 10ला झोपणार, असं टायमिंग तुम्ही घेणार है ना. मी फक्त तसं नियोजन करणार. मग तमोगुण लावला सेवेत, नाही मला उठायचं सकाळी, मग चिंतन कुणाचं चालू आहे, भगवंतांचं. कुणासाठी करतोय, भगवंतांसाठी. झोपतोय कुणासाठी, मला भगवंतांची सेवा करायची आहे म्हणून झोपतोय. आणि मला सकाळी मी फ्रेश होईन आणि माझं मला जप करताना मग झोपणार नाही. मग मला त्यामुळे लवकर झोपायचंय, उठायचंय, म्हणजे मला सगळं करायचंय. तमोगुण सुद्धा करायचं आहे, पण तमोगुणाचा वापर भक्तीसाठी करायचा. रजोगुण, मला गुलाबजाम खायचंय, गुलाबजाम खायचंय, पण गुलाबजाम मला आवडतं म्हणून नाही खायचा. भगवंतांना 15 दिवसांनी एकदा तरी गुलाबजाम करा, है ना, बरोबर. मग आपली जी चेतना आहे ना, ती काय होईल, भगवंतांची चेतनेमय होईल. भगवंतांसाठी करा, भगवंतांसाठी करा, भगवंतांसाठी विशेष काहीतरी करा. मग ही जी गोष्ट आहे, तर हे रजोगुण जे आपल्याला आसक्ती आहे, ती सुद्धा आपण कुठं लावतोय, भगवंताच्या सेवेत. मग तो प्रसाद जो खाणार आहे त्याने आपली काय वाढणार नाही, भौतिक आसक्ती वाढणार नाही, तर आपल्याला काय होईल, भगवंतांप्रती प्रेम वाढेल. तर ही एक गोष्ट आपल्याला यामधून समजू शकते. तर सगळे जे हे आहेत, गुण आहेत, हे गुण जे आहेत ना, सत्व रज तम, हे सगळे आपल्याला कुठे लावायचे, भगवंतांच्या सेवेमध्ये लावायचे. आणि इथं पुढच्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे, न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभो न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. देहरूपी नगराचा स्वामी देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करीत नाही, तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करीत नाही किंवा कर्मफळेही निर्माण करीत नाही, तर हे सर्व कार्य प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे केले जाते. मग इथं आपल्याला परत भगवंत सांगतायत, बघा लक्ष द्या, की आपल्यावरती प्रभाव कोण टाकतंय, प्रभाव कोण टाकतंय, 3 गुण. मायादेवीचे हे जे 3 अस्त्र आहेत ना, त्रिशूळाचे, हे आपल्यावरती प्रभाव करत आहेत. ते म्हणतायत की त्यामुळं जीव आहे ना, कुठली कर्म निर्मिती करत नाही किंवा कुठलं काय करत नाही, कुणाला प्रवृत्त पण करत नाही. हे सगळं कुणाद्वारे होतंय, गुणांद्वारे. प्रकृती क्रियमाण आणि गुणकर्म आणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्तारमिती म्हणते. म्हणजे ही जी प्रकृती आहे हेच सर्व करते, म्हणजे हे 3 गुण सगळं करतात. आणि अहंकारी व्यक्ती काय म्हणतो, मी गेलं है ना, माझ्याशिवाय कोण आहे ह्या जगामध्ये, जर सगळ्यात चांगलं कोण असेल तर मीच आहे, असं. म्हणजे हे जे आहे ना, हे मूर्ख व्यक्तीचं लक्षण आहे, की जो शरीर म्हणून ओळखतो, त्याला एक गोष्ट समजत नाही, की थोड्या दिवसांनी मी हे संपणार आहे, पण तरी सुद्धा बद्ध होतो. म्हणजे मायादेवीचा प्रभाव किती काय प्रखर आहे किंवा किती शक्तिशाली आहे हे बघा. की सगळ्यांना समजतं, सगळेजण रोज जाताना सुद्धा बघतात, आज गेला त्याला स्मशानभूमीपर्यंत घेऊन जातात. स्मशानभूमी घेऊन गेल्यावर तिथं म्हणतात राम नाम सत्य आहे, बाकी सब व्यर्थ आहे ना. आणि मनापासून म्हणतात, एकदम त्यांना पटलेलं असतं की काही नाही, सगळं सोडून जायचं, इथं काय राहणार आहे, काय राहणार नाही, आपल्याला सगळ्यांना सोडून जायचं आहे. आणि हे पण गेलेत, बघा ना, हे तर माझ्यापेक्षा लहान होता गेला. मग तो पण त्याला मग टेन्शन असतं त्यावेळी, की मी आता त्याच्यापेक्षा मोठा झालोय, वय माझं जास्त झाले, कधी अटॅक येईल काय माहीत आहे, काय होईल शरीराला माहीत नाही, कधी काय होऊ शकतं, ॲक्सिडेंट होईल, काय होईल है ना. पण एकदा का त्या स्मशानभूमीतून बाहेर आला, परत कसं चाललंय आपलं बिझनेस, नीट चाललाय का, व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी बरोबर चालल्यात, मग ह्याकडे लक्ष असतं. जसं मी मागच्या वेळी एकदा उदाहरण सांगितलेलं, की मृत्यूच्या वेळी भौतिक व्यक्ती जो आहे आसक्तीमध्ये अडकलेला, तो काय करतो, तो बेडवरती पडलाय, आता 10 मिनिटात मरणार आहे, आणि तो काय करतोय, तो म्हणतोय क क क क असं म्हणतो. काय म्हणतोय क क क क क, मग ते क म्हणतोय, मग ते म्हणतो कृष्ण कृष्ण, सगळेजण त्याला, बाकीचे लोक म्हणतात कृष्ण कृष्ण म्हणायचंय, कृष्ण म्हणायचंय, कृष्ण नाही, क क क क क, मग ते क म्हणला की तो काय म्हणतो कोको कोला, कोको कोला नाही, कोको कोला. मग ते म्हणतो काय काय, अरे ते किरसूने ते वासरू खातंय, तुझं लक्ष नाही, आणि तू माझ्याकडे काय बघत बसलाय. म्हणजे ही आपली चेतना असते. मग आपण घरातल्या संसारात एवढं अडकून गेलेलो असतो की आपल्याला समजत नाही की ते क नाही, क पासून कृष्णा नाही, ते क पासून किरसुनीचं स्मरण करते है ना. मग ते असं जे आहे ना, या लोकांचं जे स्मरण आहे हे मरेपर्यंत असंच राहतं. मरताना सुद्धा ते म्हणणार, मी जर मेलो तर ही संपत्तीचं काय होणार, ठीक आहे, कुठे जाणार आहे, इथंच राहणार आहे, पण त्याला त्याची काळजी आहे ना.
आणि मग त्यामुळं तो बद्ध होतो. ऍक्च्युली तो त्याची जी बुद्धी आहे ना, बुद्धी काम करत नाही. मायादेवीच आहे ना, मायादेवीचा प्रभाव एवढा आहे की ते आपल्याला तरी का समजतंय, आपण इथं जे आहोत त्यांना तरी का समजतंय, तर आपल्यावरती प्रभुपादांची कृपा आहे, भक्तांची कृपा आहे, म्हणून आपल्याला ते थोडं थोडं तरी समजतंय. अजून आपण पण 100% त्यामधून बाहेर नाही आलेलो. म्हणून आपण काय करायला पाहिजे, हा जो अध्याय आहे हा नीट समजून घेतला पाहिजे की आपली इंद्रिय काय करायचे, भगवंतांच्या सेवेत लावायचे, भगवंतांच्या सेवेत लावायचे. आणि आपल्याला माहित पाहिजे हे खूप प्रभावी आहे, मायादेवी खूप प्रभावशाली आहे. ह्याचे जे हे आहेत ना सत्वरजतम, हे आपल्याला सोडणार नाहीत, हे कधीही अटॅक करणार. मग ते म्हणलं ना, मागच्या वेळी म्हणलं होतं ना की तुमचा जो मोबाईल आहे ना, मोबाईल एवढा अटॅक करेल की तुम्ही पांघरून घेतल्यावर आतमध्ये सुद्धा मोबाईल बघत असणार. म्हणजे असं आहे ते. तर ते खूप आकर्षण खराब आहे की सगळ्या गोष्टी ज्या भौतिक आहे ना जग, हे भौतिक जगामध्ये हे आकर्षण आपल्याला भौतिक आकर्षण कुठल्याही पातळीला घेऊन जाऊ शकतं. त्यामुळं काय पाहिजे, आपण सतर्क असलं पाहिजे, नेहमी सतर्क असलं पाहिजे. आणि नेहमी काय करायला पाहिजे, आपल्या इंद्रियांना कुठं लावायचंय, जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की जय, त्यांच्या चरणावर लावायचं आणि त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. दुसरं काही करायचं नाही. आपल्या इंद्रियांना सवय लावली पाहिजे. आपल्याला कसं आहे माहिती आहे का, जे आपण नेहमी करू तर आपल्याला थोडं पटायला लागते. आणि त्यामुळे आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्यानंतर हा जो 13 आणि 14 यामध्ये प्रकृतीबद्दल सांगितलं. त्यानंतर 15 पासून 17 पर्यंत ज्ञान आणि अज्ञान याबद्दल वर्णन आहे की ज्ञान जे आहे ते काय आहे, अज्ञान काय. तर यामध्ये म्हणलेलं आहे किंवा ज्ञान काय करतं आणि अज्ञान काय करतं. 15व्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे, भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्य ग्रहण करीत नाहीत, तथापि देहधारी जीव त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होतो. बघा, जीव जो आहे ना, जीव म्हणजे आपण या जगामध्ये का अडकतो, मायादेवीचा एक प्रभाव आहे. तो काय करतो, मायादेवी काय करते, मांडीवर घेते, आपल्याला मांडीवर झोपवते, म्हणते बाळा तुझं नाव काय, तुझं नाव अमोल शिंदे, हा, आणि हेच तुझं नाव आहे, आणि तुझं जे शेजारी आई वडील आहेत ना, हेच आई वडील आहेत तुझे, हेच तुझं घर आहे. आणि ते समजून सांगते त्याला नीट. मग समजून सांगितल्यावर आणि थोपटत असते. त्यामुळे त्याला वाटतं बरं आहे, म्हणजे माझे मायादेवीने मला चांगल्या ठिकाणी आणले. मग त्याला वाटतं की मी इथं माझ्यावर सगळे प्रेम करणारी लोक आहेत आणि हेच माझं घर आहे, आता माझं दुसरं काही घर नाही. मायादेवी हे का करते, आपल्याला पक्क सुधारायला पाहिजे. जर तुम्हाला सुधारायचं आहे तर ते म्हणतात की पक्क ह्याला सुधारायला पाहिजे. हा जर अर्धा सुधारला तर भगवत आम्हाला जाऊन गोंधळ करेल, म्हणून ह्याला काय करायला पाहिजे, नीट सुधारून पाठवायला पाहिजे. म्हणून मग त्याला पाठवताना मग ती काय करते, मायादेवी त्यांना चांगले पक्क त्याला समजून सांगते की तू कोण आहे, अमोल शिंदे, दुसरं कोण नाही, ते समजून सांगते आणि त्याला अडकवते. मग त्याला अडकवते, मग त्याला अडकायचं नाही. मग त्याने काय करायला पाहिजे, अडकायचं नाही तर मायेवरती प्रभाव फक्त भगवंतांचा आहे, म्हणजे वर्चस्व. मग भगवंतांच्या काय करायला पाहिजे, आपण आश्रय घ्यायला पाहिजे आणि भगवंतांचा आश्रय घेऊन त्या भवसागराला पार केलं पाहिजे. भगवंतांच्या आश्रयाने सगळी इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावून. आता इथं म्हणलेलं आहे अज्ञानामुळं आपण मोहित होतो. ज्ञानाला ते अज्ञान काय करतं, झाकून टाकतं. अज्ञान काय आहे, अज्ञान कशाला म्हणतात माहिती आहे का, अज्ञान म्हणजे जे सत्य नाही त्याला अज्ञान, जे सत्य ते ज्ञान. समजलं, अज्ञान म्हणजे काय, सत्य नाही, असत्य आहे. मग आता कोण आहे, मी कोण आहे, तर मी म्हणणार अमोल शिंदे नाही. मी खरोखर कोण आहे, मी शरीर नसून आत्मा आहे आणि मी भगवंतांचा दास आहे, है ना. जिवेर स्वरूप आहे कृष्ण नित्य दास. हे माझं स्वरूप, मी कोणतरी वेगळा आहे आणि माझं ओळख काय आहे, मी कृष्णाचा दास आहे, ही ओळख आहे. पण अज्ञान काय सांगते, नाही तू हे शरीराचं आहे, अमोल शिंदेचं आहे ना. तर त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, अज्ञान काय आहे नक्की, आणि ते आपल्याला जाणून घ्यायचं आणि त्या अज्ञानामधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि ज्ञान काय आहे, तर ज्ञान काय आहे, आता ज्ञान जे आहे सत्य काय आहे, तर भगवंत जे आहेत ते सगळ्या सृष्टीचे मालक आहेत, हे ज्ञान आहे. भगवंत तुमचे खरे मित्र आहेत, हे ज्ञान आहे. आणि भगवंत तुमचे काय आहेत,
प्रोटेक्शन करणारे आहेत ते ज्ञान आहे. आणि तुम्ही भगवंतांचे दास आहात हे ज्ञान आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. थँक्यू. त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे, ज्ञानेन तू तज्ज्ञानम येषाम नाशितम आत्मनः तेषाम आदित्यवज्ञानम प्रकाशयती तत्परम. जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने जीव प्रबुद्ध होतो तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व गोष्टी प्रकट करते. बघा, हा जो 16वा श्लोक आहे यामध्ये म्हणलेला आहे की सूर्याचा प्रकाश ज्यावेळी असतो त्यावेळी आपल्याला काय होतं, सगळ्या गोष्टी नीट दिसतात. आता बघा, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुम्ही जर असं बघितलं, बागेकडे बघितलं तर बागेमध्ये काय दिसतंय तुम्हाला? अंधार, काळा रंग काय दिसतोय? फक्त काळोख दिसते. पानं कसे आहेत? काळे आहेत. फुलं कसे आहेत? काळे आहेत. सगळं काय काळं आहे. हे काय आहे? अज्ञान आहे. खरं त्यांचा रंग काय आहे? पानं कसे आहेत? हिरवे आहेत. फुलं कसे आहेत? वेगळ्या वेगळ्या रंगाचे आहेत, विविध रंगाचे आहेत, है ना. तर ज्ञान जे आहे ते कधी दिसणार आपल्याला? सूर्याचा प्रकाश आल्यावर. तसं ज्ञानरूपी प्रकाश जर आपल्याला मिळाला तर आपल्याला मग काय होतं, तर सगळ्या गोष्टी क्लिअर दिसतात की मी हे शरीर नाही, आत्मा आहे, मी भगवंतांचा दास आहे, हे आपल्याला समजतं. तर हे आपल्याला ज्ञानाने समजतं. म्हणून म्हणलेलं आहे की ज्ञान खूप महत्त्वाचं आहे. पुढे म्हणलेलं आहे, आता हा जो श्लोक आहे 17वा श्लोक खूप महत्त्वाचा, या अध्यायामधला सार असल्यासारखा श्लोक आहे. यामध्ये म्हणलेलं आहे, तद्बुद्धया तद आत्मानं तद्निष्ठात तत्परायण गच्छन्त पुनरावृत्तिं ज्ञान निर्धुत कल्मषः. यामध्ये म्हणलेलं आहे, जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतांवर स्थित होते तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मषे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहज मुक्तिपथावर जातो. आता बघा, आपल्याला भगवंतांकडे जायचंय. आपल्याला काय करायचंय? भगवंतांकडे जायचंय. मग आपल्याला भगवंतांकडे जाण्यासाठी ज्ञान पाहिजे. ज्ञान काय आहे? खरं ज्ञान तर इथं म्हणलेलं आहे, ज्ञान काय आहे? आपली बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय कुणावर करायचंय? भगवंतांवर करायचं. म्हणजे बुद्धी कुठं लावायचे? भगवंतांवर लावायचे. मन पण कुठं लावायचंय? भगवंतांवर लावायचंय. निष्ठा म्हणजे भगवंत माझं नक्कीच चांगलं करणार याच्यावर पूर्ण विश्वास पाहिजे. निष्ठा भगवंतांवर. आणि आश्रय, माझं रक्षण करणारा भगवंत आहेत, त्यामुळं मला भ्यायची काहीच कारण नाही. जसं प्रल्हाद महाराज कधीच भीत नव्हते. काही होऊ द्या, प्रल्हाद महाराज काय करायचे? नारायण नारायण हरी हरी भज मन नारायण नारायण हरी हरी, है ना. तर त्यांचं जे आहे ते भगवंताचं स्मरण करायचे, भगवंताच्या स्मरणामध्ये मग्न राहायचे. मग आपल्याला ते समजलं पाहिजे की आपण सुद्धा काय केलं पाहिजे? कृष्ण चिंतनामध्ये मग्न पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ज्यावेळी आपण हरिनामाचा आश्रय घेऊ, हरिनामामध्ये निष्ठा होईल आणि ज्यावेळी आपले मन आणि बुद्धी हरिनामामध्ये लागेल त्यावेळी काय होईल? तर आपण आपलं मन भगवंतांकडे पळेल, बुद्धी भगवंतांकडे पळेल आणि आपण भगवत धामाकडं आपलं गंतव्यस्थान भगवत धाम गोलोक वृंदावन होईल. तर हे आपल्याला साध्य होईल. तर हे सोपं आहे. पण काय करायचं आहे आपल्याला? आपली जी मन, 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, बुद्धी, मन, निष्ठा, आश्रय भगवंतांचा घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा श्लोक आहे, महत्त्वाचा आहे हा पण. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी सुनिचैव स्वपाकेच पंडित समदर्शिना. बघा, आता व्यक्ती भक्त झालाय. आता व्यक्ती काय झालाय? भक्त झालाय. आणि भक्त झाल्यावर त्याच्यामध्ये काय गुण निर्माण होत आहेत? एक तर सांगितले हे 4 गुण. त्याचं मन, बुद्धी, निष्ठा, आश्रय त्यांनी भगवंताचा घेतलाय, हा झाला. पुढं काय? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी. त्याची विद्या म्हणजे त्याचं ज्ञान त्याच्याकडे काय झालंय, आलंय एवढं की तो काय करतोय? समदृष्टीने बघतोय. कुणाकुणाला बघतोय? गायला, हत्तीला, चांडाळ, म्हणजे सगळ्यांना समदृष्टीने. मग त्यामध्ये वर्ण, कुठलं वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र काही नाही. त्याच्यामध्ये पक्षी, प्राणी असा भेद नाही. सगळ्यांना तो समदृष्टीने बघतोय. का बरं? त्याच्यामध्ये ती दृष्टी आली. एक प्रभुपादांना एक प्रश्न विचारला होता. प्रभुपादांना 4 भक्त होते आणि प्रभुपाद होते. मग प्रभुपादांना म्हणले, प्रभुपाद म्हणले आपण इथं रूममध्ये किती जण आहे? सगळेजण म्हणले, म्हणजे एक जण भक्त म्हणला 5 जण आहे. प्रभुपाद 5 जण आहे आपण.
प्रभात म्हणले दुसऱ्या वक्ताला विचारलं, ह्याचं उत्तर म्हणले चुकलंय म्हणले. कोण आहे? मग ते म्हणले कोण आहे म्हणजे कोण सरळ योग्य उत्तर सांगेल, या रूममध्ये कोण आहे, किती जण आहेत? ते काय म्हणतात, प्रभुपाद 10 जण आहेत. मग ते कोण कोण 10 जण आहेत? ते म्हणतात की आपण 5 जण आणि परमात्मा जसे 5 जण, प्रत्येकामध्ये 5 परमात्मा, असे 5 जण. मग 5 परमात्मा आणि 5 आपण, असे 5 जण. मग ते असे 10 जण. नाही तरी चुकलं. मग त्या तिसरा भक्त म्हणतो नाही, एक परमात्मा आहे सगळ्यांमध्ये आणि आपण 5 जण, असे सगळे मिळून किती जण आहे? 6 जण. तर हे जे आहे ना, हेच या श्लोकाचा अर्थ आहे. यामध्ये विद्याविनय संपन्न ब्राह्मण जो आहे, म्हणजे प्रभुपादांसारखा जो ब्राह्मण आहे, तो व्यक्ती किंवा जो भक्त आहे, तो काय जाणतोय? सगळ्यांना समान बघतोय. कारण त्याच्या दृष्टीमध्ये सगळे परमेश्वराचे आहेत आणि परमेश्वर प्रत्येकाला मार्गदर्शन करतोय, है ना. भगवंत काय करतायत? भगवंतांचं कार्य बघा. परमात्म्याचं कार्य काय आहे? परमात्म्याचं कार्य काय? अपोहनमच्या हृदयामध्ये आपल्याला स्मृती, विस्मृती आणि काय करणार? आठवण, ह्या गोष्टी देणार भगवंत, आहे ना. मग भगवंत आपल्याला काय काय करतात? आठवण करून देतात, स्मृती देतात. वेदेश सर्व आम्ही योग्य वेदांत नाही, अगोदर काय? सर्वस्यच्या मृदी सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञान अपोहनमच. म्हणजे मत्त स्मृतिर्ज्ञान अपोहनमच, स्मृती, ज्ञान आणि विस्मृती, ह्या तिन्ही गोष्टी भगवंतांकडून आपल्याला मिळतात, म्हणजे परमात्म्याकडून मिळतात. तर हे जे आहे ना, इथं आपल्याला ते आहे की आपल्याला ते ज्ञान मिळाल्यावर आपण काय होतो? समदृष्टीने बघतो. आपण कुणाला भेदभाव करत नाही आणि एकमेकांना उच्च नीच म्हणत नाही. आता कसं आहे, आपण म्हणतो भक्तीमध्ये नेहमी नम्र असावे, नेहमी नम्र असावे, नेहमी नम्र असावे. ही गोष्टच राहत नाही. ज्यावेळी आपल्याला समजतं सगळंच भगवंतांचं आहे, सर्व काही दिसतंय हे भगवंतांच्या शक्तीमुळे दिसतंय, सगळं काही आहे हे भगवंतांची शक्ती आहे, मग मी कशावरती घमेंड करतोय? हे शरीर सुद्धा माझं नाही, सगळं भगवंताचं आहे. मग आपल्याला एक यावरून समजतं की विद्याविनय संपन्न सर्वांना समान का बघतो? त्याच्यामध्ये नम्रता आलेली आहे, त्याच्यामध्ये योग्य दृष्टी आलेली आहे. त्याला माहीत झालेलं आहे की सगळीकडे भगवंतांचाच हे आहे, भगवंतच आहेत, भगवंतांची शक्ती आहे सगळीकडं. मग मी भ्रमित का होऊ आणि मी स्वतःला मोठा का समजू? तर हे विद्याविनय संपन्न ब्राह्मणाकडं म्हणजे शुद्ध भक्ताकडं ते गुण असतात. तर त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे, हे व तर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितं. ज्याचे मन एकत्व आणि समतेत स्थिर झाले आहे. आता इथं आहे ना, या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे की विद्याविनय संपन्न ब्राह्मण झाला कसा, म्हणजे तो समदृष्टी त्याला आली कशी? ते समदृष्टी आली कशी? तर या ठिकाणी म्हणलेलं आहे की त्याने पूर्वीच विजय मिळवलेला आहे या जन्ममृत्यूवरती, आणि तो कोण झालेला आहे? पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेला आहे, म्हणजे भगवंतांमध्ये, भगवंतांच्या धामात गेलेला आहे, म्हणजे तो भगवत चेतनेमध्ये युक्त झालेला आहे. मग जो भगवंताच्या चेतनेमध्ये युक्त झाला आहे त्याला फरकच दिसत नाही, तो सगळ्यांना समान दृष्टीने बघतो. समजलं? म्हणजे त्यामुळं फक्त बघतो कारण त्याचं मन जे आहे ते फक्त भगवंतांशिवाय दुसरं काही पाहू शकत नाही. त्यामुळं तुम्ही जर बघितलं ना, एकनाथ महाराज आहेत, ते पाण्यामध्ये विंचू पडला तर ते विंचवाला असं घेत आहेत आणि बाहेर टाकतायत, विंचवाला घेत आहेत आणि बाहेर टाकतायत, आणि त्याला तो प्रत्येक वेळी त्यांना तो डंक मारतोय. तर त्यावेळी ते काय म्हणतायत, तो त्याचा स्वभाव सोडत नाही, तर मी माझा स्वभाव का सोडू? मी त्याला वाचवणार आणि त्याला वाचवून मी त्याला जीवदान देणार. तर हे जे आहे एक संताचं लक्षण आहे, तो प्रत्येकामध्ये काय बघतो? भगवंताने बघतो. तर पुढं 22वा श्लोक एक महत्वाचा आहे. येही स्पर्श भोगा दुःख योनेव एव ते आद्यंतवंत कोणतेही न ते शूरमते बुधा. भौतिक इंद्रियाच्या संपर्कापासून उत्पन्न होणारे दुःखाची कारणं आहेत आणि अशा सुख आणि दुःखांना शेवट असतो, म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये भाग घेत नाही. आता बघा, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. बुद्धिमान व्यक्ती जे काही सुख आणि दुःख येतंय हे कशामुळे येतंय? तर आपल्या पूर्वीच्या कर्मामुळे येतंय, है ना. त्यामुळे तो त्यांनी भ्रमित होत नाही. भौतिक इंद्रियांच्या संयोगामुळे हे उत्पन्न होतंय.
आणि त्यामुळं त्यामध्ये तो आपलं मन लावत नाही. मात्रा स्पर्श असतो कोणते यश उतेष्ण सुख दुःखदा आगमा अपायनो नित्य स्थान स्थिती शशो भारत. सुख आलं आणि दुःख आलं तरी सुद्धा तो कसा राहतो, समान राहतो. दुःखेषु अनुविघ्न मनः सुखेषु विगत स्पृह वितराग भय क्रोध स्थितधीर मुनी रुच्यते. स्थिर बुद्धीवाला जो व्यक्ती आहे, हा स्थिर बुद्धीवाल्या व्यक्तीचं काय असतं, दुःख आलं तरी तो सहन करतो, त्याला त्यामध्ये उद्विग्न होत नाही. दुःखेषु उद्विग्न म्हणा सुखेषु अनुविघ्न म्हणा नाही असं. तर ते सुखामध्ये सुद्धा हर्षोल्लासित होत नाही जास्त. नाहीतर काही काही लोक आहेत ना, लॉटरी लागली तर हे काय करतो, लॉटरी लागल्यावर त्याला म्हणतो म्हणा कितीची लॉटरी लागली, 1 कोटी आणि जातो. एवढा आनंद होतो की त्याला अटॅक येतो. मग त्या आनंदाला काय करायचं, तर ते जे आहे ना, सुख आणि दुःख, हर्ष आणि शोक यामध्ये सम राहतो. तो कोण आहे, स्थितप्रज्ञ. इथं जो आहे मात्रा स्पर्श असतो कोणता, यश उतेष्ण सुख दुःखदा. तशीत आणि भूभूषण यामध्ये तो काय होत नाही, भ्रमित होत नाही. दुःखामध्ये सुखामध्ये भ्रमित होत नाही. तर हे आपल्याला इथं समजलं पाहिजे. त्यानंतर यामध्ये पुढचे जे 23 पासून ते 26 पर्यंत जे श्लोक सांगितले त्यामध्ये म्हणलेलं आहे, आत्मसाक्षात्कारी व्यक्ती जो आहे ना, त्याचेच गुण आहेत हे सुद्धा. आणि पुढे सांगितलं आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आंतरिक त्याची भावना अजून काय असते. तर म्हणलेलं आहे इथे एक सुखी होण्याचा मार्ग सांगितलेला आहे. सुखी होण्याचा मार्ग काय आहे, मनुष्य प्राकृत इंद्रियांचा आवेग सहन करू शकला, काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे. बघा मगाशी मी सांगितलं की ज्याला सगळ्यांना जगात प्रिय व्हायचं आहे त्यांनी काय करायचं, इंद्रियांना मनाला संयमित करायचं आहे आणि भगवंतांच्यावर लावायचं. तसंच या ठिकाणी पण म्हणलेलं आहे की ज्याला सुखी व्हायचं आहे त्यांनी काय करायचं आहे, काम क्रोध यावरती त्यांच्या आवेगांना सहन करायचं. म्हणजे तर तो सहन कधी करू शकतोय, ज्यावेळी हे काम आणि क्रोध आहे हे भगवंताच्या सेवेत लावले. तसं हनुमानजींनी अर्जुनाने क्रोधाला सुद्धा भगवंताच्या सेवेत लावलं आणि सेवा केली भगवंताची, है ना. तर आपल्याला हे समजलं पाहिजे. आणि काम भावनेला सुद्धा आपण भगवंताच्या सेवेत लावू शकतो आणि अशी संतती निर्माण करू शकतो की जी भगवंत आम्हाला आपल्याला घेऊन जाईल. आपण सुद्धा पात्र नाही, मग आपल्याला घेऊन जाईल ती. मग असं आपण भगवंतांना प्रार्थना करून त्या संततीला द्या म्हणून आपण भगवंतांना प्रार्थना करतो. तर ही जे आहे ना, म्हणजे काम सुद्धा भगवंताच्या सेवेत लावतो, क्रोध सुद्धा भगवंताच्या सेवेत लावतो. आपल्याला ही गोष्ट सोपी आहे. फक्त आपण भक्तिमय चेतना जर आपली झाली मग ती सोपी. भक्तिमय चेतना नसली तर मग अवघड आहे, खूप अवघड आहे, है ना. तर यामध्ये 24व्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे की तो अंतरामध्ये स्वतःमध्येच खुश आहे, त्याला बाहेरचं काय चाललंय त्याच्याशी घेणं देणं नाही, तो आतमध्येच तो आनंदित आहे. मग त्यांनी म्हणलेलं आहे अंतरातच सक्रिय, अंतरातच आनंद अनुभवतो आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे. मग परिपूर्ण योगी कोण आहे, परिपूर्ण योगी कोण आहे, तर त्याचं मन जे आहे ना ते भगवंतांवर लावलेलं आहे त्यांनी, आणि तो काय आहे, अंतरातच खुश आहे, आनंदी आहे. कारण त्याच्या अंतरामध्ये फक्त चाललेलं आहे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ही चेतना त्याच्या हृदयामध्ये चालू आहे, नेहमी कृष्णाचं स्मरण चालू आहे. मग त्याला भ्रमित व्हायची काहीच कारण नाही. तो अंतरामध्ये आनंद घेतोय आणि मग तो खुश राहतो. तर ही गोष्ट आहे. यामध्ये पुढच्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे की तो द्वंद्वाचा त्याच्यावरती फरक होत नाही. द्वंद्व सुख दुःख म्हणजे तो श्लोक परत आलेला आहे. आणि कामक्रोधापासून जो व्यक्ती काय होतो, संयमित होतो, तो लवकरच हा एक श्लोक महत्वाचा आहे की या ठिकाणी म्हणलेलं आहे जो व्यक्ती कामक्रोधाला संयमित करतो आणि सतत भगवंतांचं स्मरण करण्याचा प्रयत्न करतो तो व्यक्ती निकटच्या काळातच भगवत धामात जातो. बघा मग आपण जर म्हणजे हरे कृष्ण म्हणतोय, प्रयत्न करतोय तर जातो. यावेळी प्रभुपादांनी मग उदाहरण दिले. काय उदाहरण दिले, प्रभुपाद म्हणतात मासा काय करतो, बघून आपली अंडी उबवतो. मासा काय करतो, बघून अंडी उबवतो. पक्षी काय करतो, अंड्यावर बसून अंडी उबवतो. आणि कासव काय करतं, फक्त स्मरण करतं,
जमिनीवर अंडी घालतं आणि पाण्यामध्ये जाऊन बसतं आणि पाण्यामध्ये अंड्यांचं स्मरण करतं आणि ती अंडी पाण्याच्या बाहेर जमिनीवर असताना उपतात आणि त्यामधून पिलं बाहेर पडतात. तर बघा, कासव लांब आहे तरी सुद्धा त्याला काय होतंय, त्याच्या चिंतनामुळं त्याची पिलं नीट जन्माला येतात. तसं आपल्या हृदयामध्ये काय आहे, कृष्ण भक्ती आहे आणि आपण काय करतोय, भगवंतांचं स्मरण करतोय. जे भगवंत कुठे आहेत, गोलोकमध्ये. पण इथून आपण काय करतोय, हाक मारतोय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण भगवंतांना हाक मारल्यावर काय होतंय, भगवंत जे आहेत ना ते आपण आपलं स्मरण, आपण भगवंताचं स्मरण करतोय त्यावेळी भगवंत पण आपलं स्मरण करतायत. आणि मग आपल्या हृदयातलं जे बीज आहे, जे म्हणतो आपण अंड उबलं ते ह्याचं, तसं आपल्या हृदयातलं जे बीज आहे त्याचं फुलामध्ये रूपांतरित होतं आणि त्याच्यामध्ये कृष्ण प्रेम रूपी फूल तयार होतं. मग ते हे आपल्याला इथं प्रभुपादांनी समजून सांगितलेलं आहे. तर आपल्याला हे समजायला पाहिजे की ही गोष्ट सहज शक्य होते. फक्त आपलं कार्य आपण सोडायचं नाही. आपलं कार्य काय, हरे कृष्ण, एवढं हरे कृष्ण म्हणत राहायचं. आपोआप भगवंत काय करणार, अरे ह्याने खूप प्रयत्न केलाय या, है ना, मग भगवंत कृपा करणार आणि आपल्याला ते घेऊन जाणार. त्यानंतर 27व्या आणि 28व्या श्लोकामध्ये ध्यान योगाबद्दलचं वर्णन आहे. यामध्ये म्हणलेलं आहे, सरळ बसा, डोळे जे आहेत ना नाकाच्या अग्रभागावरती लावा आणि मन शांत करा आणि मग मन शांत करून भगवंताचं स्मरण करा आणि मग काय होईल तर असा तुम्ही जर असं जर भगवंताचं स्मरण केलं तर मग तुम्हाला भगवद्धामात जायला मदत होईल किंवा तुम्ही मुक्त व्हाल. तर हे जे आहे ना हे ध्यान योगाचं, अष्टांग योगाचं वर्णन आहे. तर ते आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये आहे. यामध्ये फक्त 2 श्लोकामध्ये ते समजून सांगितले, सुरुवात करून दिली. आता आपला महत्वाचा श्लोक आहे, 1-2-4 मिनिटांमध्ये आपण घेऊया. भोक्ताराम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वर सुहृदय सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छति. भगवंत आपले हितचिंतक आहेत. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे, प्रेम पाहिजे, सगळं पाहिजे. मग हे पाहिजे तर आपल्याला मिळणार कसं. आता आपण मगाशी म्हणलं इंद्रिय संयम केला तर काय होणार, आपण प्रिय होणार, सगळ्यांचे प्रिय होणार आणि आपल्याला सगळे प्रिय होणार. आपण म्हणलं आपल्याला सुखी व्हायचं आहे तर काय करायचं, इंद्रियांवर संयम करायचं आणि इंद्रिय कुठं लावायचे, भगवंतांवर लावायचे, आपण सुखी होणार. मग आता आपल्याला शांतता पाहिजे तर काय करायचं आहे, आपल्याला शांतता मिळणार कशी, आपल्याला समजल्यावर. भोक्ताराम यज्ञ तपसा, सर्व माझी जी कार्य आहेत या कार्यांचा भोग घेण्याचा अधिकार कोणाला आहे, भगवंतांना आहे. जसं पोटाचं उदाहरण आहे, की पोट आहे हे काम करत नाही म्हणतात सगळी इंद्रिय, आणि इंद्रिय काय करतात, स्ट्राईकवर जातात आणि इंद्रिय काय म्हणतात, तू येऊ बसून खातो, आम्ही नाही देणार आता इथून पुढं पोटाला, आम्ही निवांत राहणार. मग ते म्हणतात ठीक आहे तुम्हाला वाटतंय तर तसं करा. मग ते काय करतात, इंद्रिय काम करत नाहीत. मग इंद्रियाने काम करत नाही, तोंड पण म्हणतं मी खाणार नाही खात, नका खाऊ. मग त्याने नाही खाल्ल्यावर काय होतं, दुसऱ्या दिवशी पोट म्हणतं. निर्जला एकादशीमध्ये सगळ्यांना अनुभव आहे की पाणी कसं लगेच पिऊ वाटतंय, लगेच है ना अगोदरच. तर तसं लगेचच इंद्रिय म्हणतात आपल्याला जमत नाही, पोटाला द्यायलाच पाहिजे, पोटाला दिलं तर मी पण संतुष्ट राहणार आणि मी हे सुखी होणार. तर पोट कोण आहे, भगवंत आहेत. भोक्ताराम यज्ञ तपसा, हे आपल्याला ठामपणे समजलं पाहिजे. अरे भगवंतांचेच आपण भाग आहे. जसं पोट हे शरीराचा भाग आहे आणि शरीराने जर स्ट्राईकवर गेलं तर पोटाला उपाशी ठेवून चालणार नाही, पोटाला खायला द्यायलाच लागेल. तसं मी भगवंताचा भाग आहे, मी भगवंताचा अंश आहे. मी जोपर्यंत भगवंताशी जोडलेलो आहे, भगवंतांची सेवा करतोय, तोपर्यंत मी सुखी आहे. कारण मला तोपर्यंत पोषण मिळणार आहे. आणि मी जर माझं पोषणच बंद केलं तर मग मला काय मिळणार, मी दुःखी होणार. तर म्हणून आपल्याला काय समजलं पाहिजे, पहिली गोष्ट भोक्ताराम यज्ञ तपसा, सर्व कर्मांचा भोक्ता कोण आहे, भगवंत आहेत. मग मला भगवंतांसाठी कर्म केलं पाहिजे, हे पहिलं समजलं. भोक्ताराम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वर, माहीत पाहिजे की सगळे जे लोक आहेत, म्हणजे सगळे जे पृथ्वी लोक, सगळे जे देवी देवतांचे लोक आहेत, किंवा आपल्याला जे म्हणतो आपण भगवद्गीतेमधला 10.8 भगवंत म्हणतात की मी सगळ्या सृष्टीचा मालक आहे. हा, अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्व प्रवर्तते. मी सगळ्यांचा मूळ आहे, माझ्यापासून सर्व निर्माण झाले.
ही गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे, जी इथं सांगतायत भगवंत मी सर्व ग्रह लोकांचा स्वामी आहे, है ना. तर ही पण गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे माझा पण मालक कोण आहे? भगवंत आहे. माझा मालक भगवंत आहे. मी काम पण भगवंतांसाठी केलं पाहिजे. आणि पुढे काय म्हणतायत? सर्व जीवांचा हित करता. काय म्हणलं त्यांनी? सुहृदय सर्व भूताना. म्हणजे खरा मित्र आपला कोण आहे? भगवंत आहेत. भगवंत आपल्याला कधी सोडत नाहीत एकटं, लक्षात ठेवा. भगवंत खरा मित्र असतो ना. आई सुद्धा मुलाचं स्मरण करत असते. मुलगा आवाज ऐकायला नाही येत त्या ठिकाणी रडत असतो, पण इथं आई काय म्हणते? मुलगा रडतोय बरं का, जायला पाहिजे. कुणाला ऐकायला नाही येत, फक्त तिला येतं ऐकायला. कसं काय येतं? प्रेम आहे, प्रेम. आणि ते प्रेम भगवंतांचं तुमच्यावर आहे, भगवंतांचं आपल्यावर आहे. मग हे आपल्यावर प्रेम असल्यामुळे काय झालेलं आहे? भगवंत तुमच्या बरोबरच असतात कायम, कधीच सोडत नाही तुम्हाला. सुख दुःख प्रत्येक स्थितीमध्ये तुमच्यावर. तुम्ही एका विष्ठेमधला किडा जरी झाला ना, किडा विष्ठेमधला, तरी सुद्धा तिथं भगवंत तुमच्या बरोबर येतात. भगवंतांना काय पडले? गोलोक धामामध्ये सगळं निवांत आहे. मग तुमच्यासाठी ते विष्ठेमध्ये यायला तयार आहेत. आपण मग किती त्यांच्यासाठी कृतज्ञ पाहिजे, की आपल्याला समजलं पाहिजे भगवंत माझे खरे हितचिंतक आहेत, तर मी त्यांच्यासाठी काही करायला तयार पाहिजे. ते माझ्यासाठी काही करायला तयार आहेत, तर मी का नाही करायला पाहिजे? मला सांगा, मी एक तुम्हाला प्रश्न विचारणार होतो अगोदर, आणि ते वेळ कमी असल्यामुळे नाही विचारला. ते काय होतं की तुम्ही घरामध्ये सुखी कसं होणार? घरामध्ये तुम्ही सुखी कसं होणार? तर सगळेजण म्हणतील समजा मी भक्ती केल्यावर सुखी होईल, काय होईल. पण नाही. सुखी कसं होणार? तर घरामध्ये जर प्रेम करणारी लोक असतील एकमेकांवर, तर आपण आपोआप सुखी होणार. तर आपल्या या घरामध्ये, शरीररूपी घरामध्ये भगवंत आहेत आपल्याबरोबर प्रेम करणारे. सगळ्यात जास्त प्रेम करणारे भगवंत आहेत आपल्याबरोबर. मग जो आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतोय त्याच्यावर आपण नाही प्रेम करायचं. आपण त्यांच्यावर किती प्रेम केलं पाहिजे? सगळं सोडून दिलं पाहिजे आणि भगवंतांना शरण गेलं पाहिजे. हे या अध्यायामधून आपल्याला समजतं. मग त्यावेळी ते म्हणतात की ज्ञात्वा माम शांती मृच्छती. हे ज्ञान ज्यावेळी आपल्याला होतं, ज्ञान, हे ज्ञान आहे ना, वरवर नाही असं आज ऐकलं आणि असंच गेलं निघून, असं नाही. ते इथून गेल्यावर इथं राहिलं पाहिजे आणि आपल्याला समजलं पाहिजे भगवंत माझे खरे मित्र आहेत आणि त्यांचे एवढं प्रेम माझ्यावर कुणीच करत नाही. तर ही गोष्ट ठाम झाली नाही तर मग आपण मात्र भगवंतासाठी कार्य करणार. एक दोन मिनिटाची गोष्ट घेऊ आणि लगेच इथं थांबू. तर एक जी गोष्ट आहे, एक आहे, किती वेळ झाला? 2 मिनिट. हे ना, एक भक्त असतो, त्याचं नाव असतं डाकू भगत. काय नाव असतं? डाकू भगत. तो डाकू असतो आणि तो काय करतो? चोरी करून पळत असतो. पोलीस त्याच्या मागे असतात आणि तो पळत पळत येतो आणि मंदिरामध्ये बसतो. मंदिरामध्ये बसतो आणि मंदिरामध्ये मग तो पोलीस ओळखतील म्हणून मग ते काय करतो? तिलक लावतो, उपरणं घेतो, हरे कृष्ण हरे कृष्ण लिहिलेलं उपरणं जे आहे ती घेतो आणि बसतो आणि जप करत राहतो. मग पोलीस जातात पळून, निघून जातात, म्हणजे पळत पळत दुसरीकडे वाचतो. वाचल्यावर काय होतं? तिथं प्रवचन चालू असतं आणि त्या प्रवचनामध्ये काय होतं? ते म्हणत असतात कृष्ण खूप सुंदर आहेत, कृष्ण त्यांच्याकडे काय आहे? सोनं आहे, त्यांच्याकडे सोन्याची बासरी आहे, त्यांच्याकडे जे दागिने आहेत ना ते हिरे माणिक आणि सोन्यापासून बनलेले दागिने आहेत आणि ते काय करत असतात? जंगलामध्ये फिरत असतात, गायींना हे करत असतात, फिरवत असतात. मग ते तसं करताना मग त्या चोराला ते समजतं, अरे ह्यांच्याकडे सगळं सोन्याचं सगळं आहे, दागिने आहेत सगळे आणि माने खूप किमती रत्न आहेत. मग तो काय करतो? तो म्हणतो महाराज माझा प्रश्न आहे, कृष्ण मला भेटणार कुठं मला सांगा. ते म्हणतात की कृष्ण तुला वृंदावनमध्ये भेटणार, यमुना नदीच्या किनारी. यमुना नदीच्या किनारी भेटणार. मग ते काय करतात? जातात, लगेच ट्रेन पकडतात मथुरावरून लगेच वृंदावनमध्ये यमुनाच्या किनारी जाणार. यमुनाच्या किनारी गेल्यावर कायम चिंतन तेच, कृष्ण कसा आहे? निळ्या रंगाचा मुलगा आहे, खूप सुंदर आहे, त्याचा तो गायींची सेवा करतोय, गायींच्या मागं गायींना राखतोय आणि तिथं त्याच्या हातामध्ये एक काठी आहे, बासरी आहे असं सांग. मग ते चिंतन करत करत जात असतो. मग त्याला नदीच्या किनारी गेला की कृष्ण दिसतात लगेच. कारण काय आहे? त्याच्या मनामध्ये काय चालू आहे? भगवत चिंतन चालू आहे, समजलं? मग ते चिंतन चालू असल्यामुळं त्यांनी काय केलं? भगवंत प्रकट होतात.
भगवंत प्रकट झाले मग ते भगवंतांना लांब न बघतात. भगवंतांना बघितलं म्हणतात अरे भगवंत लहान आहेत, आपण त्याला काहीतरी भेट देऊ आधी. मग ते काय करतात, 2 केळी घेतात आणि घेऊन जातात त्यासाठी. आणि ती केळी काय करतात, भगवंतांना देतात. भगवंत लगेच केळी स्वीकारतात आणि केळी स्वीकारल्यावर तो काय करतो, आता म्हणतो हे बाळ हे जे आहे ना कृष्ण केळी खायला लागलाय, आपण आता त्याचा हार काढू. मग ते हाराला हात लावायला हात पुढे नेतात आणि हाराला हात टच केला, कृष्ण ह्याला नाही हात लावायचा, माझी आई मला खवळेल, यशोदामाई मला खवळेल आणि ती मला म्हणले हे कुणाला द्यायचं नाही. मग ते म्हणतात तरी सुद्धा तो हात काही काढत नाही. मग कृष्ण काय करतात, फक्त स्पर्श करतात त्याला. कृष्णाने स्पर्श केला की त्याला करंट बसतो आणि तो खाली पडतो. आणि खाली पडल्यावर काय होतं, खाली पडल्यावर तो रडायला चालू करतो, कारण कृष्णाची कृपा झाली त्याच्यावरती. तो रडायला चालू केल्यावर कृष्ण म्हणतात रडू नको, घेऊन जा, मी तुला देतो यार, घेऊन जा. मग ते कृष्णाला ते म्हणतात कृष्णा आता मला सगळं मिळालंय, आता मी जे हे क्षुल्लक गोष्टीसाठी आलो होतो आणि मला आता तुम्ही मिळालाय, आता मला कशाची गरज नाही, आता फक्त मला तुमचं स्मरण पाहिजे आणि तुम्ही मला पाहिजे, दुसरं मला काही नको. तर हीच गोष्ट आपल्याला करायची आहे. आपल्याला काय करायचंय, कृष्णांचं स्मरण करत 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 जीवन जगायचंय. कृष्ण भेटणार येणार, कारण कृष्णांना तुम्ही पाहिजे आणि तुम्हाला कृष्ण पाहिजेत. तर कृष्ण का नाही येणार, कारण कृष्णाचं तुमच्यावर प्रेम आहे. त्यामुळं लक्षात ठेवा, जर कृष्णांचं प्रेम आपल्या प्रेमापेक्षा जास्त आहे, कारण कृष्ण कोण आहेत, विभो आहेत, आपण कोण आहे, अनु आहे. मग प्रेम पण कृष्णाचं कसं आहे, विभो आहे, आपलं एवढंच आहे. मग ते पण एवढं प्रेम तरी दाखवा, एवढं प्रेम दाखवलं ना कृष्ण मोठं प्रेम दाखवतील. आणि मग काय हो, आपण आनंदित हो, समाधानी हो, तृप्त हो. तर आपल्याला कृष्णांना प्रसन्न करायची अवधी ही जी आहे ना संधी पुढच्या आठवड्यामध्ये आहे. पुढच्या आठवड्यामध्ये भगवंत आपल्याला प्रेम वाटायला येणार आहेत, भेटायला येणार आहेत आणि कृष्ण म्हणणार आहेत या माझ्या जवळ या, मला तुमचं प्रेम द्या, मला तुमच्या सेवेमध्ये घ्या आणि मला तुम्ही आलिंगन करा. मग हे जगन्नाथजी आहेत ना, हात असे करून आपल्याला भेटायला येणार आहेत. तर आपण सुद्धा त्यांच्यासाठी प्रेमाने उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये भाग घेऊ आणि काय करू, जगन्नाथजींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू. जर आपण जगन्नाथजींना प्रसन्न करण्याची इच्छा ठेवली ना, जगन्नाथजी नक्की तुमच्यासाठी त्याच दिवशी तुम्हाला दर्शन देतील. त्यामुळे तुम्ही काय करा, प्रयत्न करा जगन्नाथजींसाठी कार्य करायचा. हरे कृष्ण.